वेलकम टू स्वाध्याय ई लर्निंग प्लॅटफॉर्म. स्वाध्याय ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आपल्या कायदे सिरीजमधला पुढचा कायदा बघणार आहोत, ज्याचं नाव आहे माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 हा आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर सर्वात पहिले मला तुम्हाला इथे दोन गोष्टी सांगायच्या आहे की बघा, हा जो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट जो आहे हा तसं बघितलं तर खूप तांत्रिक आहे. ठीक आहे. तुम्ही त्याचं बेअर ॲक्ट वाचला किंवा त्याच्याविषयीची पुस्तकांमधली जरी भाषा बघितली तर ते खूप तांत्रिक आहे, टेक्नॉलॉजीशी रिलेटेड आहे आणि ज्यांचा त्याच्याशी संबंध नाही तर अशा लोकांना हा खूप अवघड जाऊ शकतो. ठीक आहे. एकदा वाचून समजत नाही, लक्षात येत नाही की नक्की काय चाललंय. पण मी त्यातली त्यात मी स्वतः IT बॅकग्राऊंडचा असल्यामुळे मी याला शक्य तितकं सोपं करून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. ठीक आहे. म्हणजे जितकं पॉसिबल आहे तितकं. पण आता त्याच्यात पण काही गोष्टी अशा आहे की ज्या खरंच खूप टेक्निकल आहे आणि ज्या आपल्याला आवश्यकता सुद्धा नाही आहे. तर त्या गोष्टी मी थोड्याशा फास्ट फॉरवर्डमध्ये पण घेणार आहे. त्याच्यामध्ये मी जास्त डिटेलमध्ये या ठिकाणी डिस्कशन करणार नाही आहे, कारण मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचा ॲनालिसिस केलेला आहे. ठीक आहे. आपल्या आयोग ज्या पद्धतीने प्रश्न विचारतं तर आयोग ह्या पूर्ण कायद्यामध्ये जास्त तांत्रिक बाबींवर प्रश्न विचारत नाही. ठीक आहे. आयोग ज्या जनरल बाबी आहे, ठीक आहे, कारण पेपरच जनरल स्टडीजचा असतो आपला. ठीक आहे. तर ज्या सामान्य गोष्टी आहे त्यांच्यावरती प्रश्न विचारतं, असा आपला एक अनुभव राहिलेला आहे. ठीक आहे. तर ही तर झाली पहिली गोष्ट. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट अशी आहे की आयोगाचा जो राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सिलेबस आहे, ठीक आहे, MPSCचा जो मुख्य परीक्षेचा सिलेबस आहे राज्यसेवा परीक्षेचा, ठीक आहे, त्याच्यातच हा कायदा मेन्शन केलेला आहे. ठीक आहे. तर मग जर कोणी या ठिकाणी तुम्ही PSIच्या किंवा STIच्या मुख्य परीक्षेचा विचार करत असाल तर त्या ठिकाणी तुमच्या सिलेबसला माहिती तंत्रज्ञान अधिनियम या ठिकाणी नाही आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ केला नाही तरी चालणार आहे. ओके. पण जे राज्यसेवावाले विद्यार्थी आहे, जे मुख्य परीक्षा देणार आहे पुढे जाऊन, तर त्यांनी हा व्हिडिओ करून त्यांचे 2-3 मार्क या ठिकाणी या कायद्यात येणारे फिक्स केले पाहिजे. ठीक आहे. हे मी एवढं ट्रान्सपरंटली का सांगतोय, कारण या ठिकाणी एखादं यूट्यूब चॅनल ओपन करून आपल्या चॅनलचे व्ह्यूज वाढवणं हा माझा उद्देश नाही आहे. ठीक आहे. तर जे जास्तीत जास्त प्रामाणिक काम आहे ते करायचं आहे. त्याच्यामुळे PSI करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ केला नाही तरी या ठिकाणी चालणार आहे. ठीक आहे. आणि ASO मुख्यच्या परीक्षेला फक्त एकदाच याच्यावरती प्रश्न आले. 2014च्या ASOला 2 प्रश्न माहिती तंत्रज्ञान अधिनियम या कायद्यावरती आले. त्याच्यानंतरही नाही आलेले आणि त्याच्या आधी पण नाही आलेले. ठीक आहे. तर मग तेही विद्यार्थी हे ठिकाणी हे लेक्चर स्किप करू शकतात. ठीक आहे. मग हे लेक्चर फक्त उपयुक्त आहे राज्यसेवेची मुख्य परीक्षा आणि राज्यसेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे. तर ह्या 2 गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या. पहिली एक की लेक्चर खूप तांत्रिक कायदा खूप तांत्रिक असल्यामुळे काय काय गोष्टी तुम्हाला अवघड वाटतील तर तेवढं तुम्हाला बेअर करावं लागेल. ठीक आहे. आणि मी त्यातली त्यात खूप सोपं करून सांगेल. पण जे माझ्या सांगण्याच्याही पलीकडे असेल तर तेवढा पार्ट तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका, कारण त्याच्यावरती प्रश्न येणार नाही. ठीक आहे. ज्या गोष्टीवरती प्रश्न येणार आहे ना त्या मी अगदी डिटेलमध्ये जाऊन तुम्हाला समजून सांगणार आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट असती की फक्त राज्यसेवा देणाऱ्या विद्यार्थ्यांनीच हा व्हिडिओ करावा, बाकीच्यांनी याच्यामध्ये आपला वेळ पण वाया घालू नये. ठीक आहे. तर हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं होतं. ओके. तर ठीक आहे. मग आपण आता सुरू करू. माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000. ठीक आहे. तुम्ही या आधीच्याही कायद्यांचे व्हिडिओ करत असाल अशी मी अपेक्षा करतो. चला तर मग सगळ्यात पहिले आहे बॅकग्राऊंड. ठीक आहे. आता कुठलाही कायदा बघण्याच्या आधी आपण त्याचा एक बॅकग्राऊंड बघतोय की तो कायदा करण्याची गरज का पडली सरकारला. हे आपल्याला एक बेसिक, आपल्याकडे याच्या नोट्स नसल्या तरी चालतील पण आपल्याला डोक्यात ही आयडिया पाहिजे की हे का घडलंय. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले बघा की आता हा कायदा आलेला आहे साल 2000 साली, बरोबर. तर 2000च्या आधीची परिस्थिती आणि 2000च्या नंतरची परिस्थिती याच्यामध्ये फरक आहे. ठीक आहे. भारतातच बघा इंटरनेट वगैरे हे मोठ्या प्रमाणावर वापरण्याची सुरुवात आता झालेली आहे. ठीक आहे. पण भारतात याचं स्टार्टिंग म्हणजे जेव्हापासून भारतात इंटरनेट वापरलं गेलं तो साधारण 1990, 91, 92, 93 तो काळ होता. ठीक आहे. हे जस्ट तेव्हा आपल्याकडे चालू झालं होतं आणि पुढच्या 10 वर्षांमध्ये याचा वापर थोडासा वाढला होता. आणि त्याच्यासोबतच जे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स आहे, ठीक आहे, तेही नावारूपाला येत होतं. ठीक आहे. म्हणजे वस्तूंची देवाणघेवाण ऑनलाईन पद्धतीने, बँकेतले वगैरे किंवा कंपन्यांचे जे काही ट्रान्झॅक्शन्स आहे, ठीक आहे, त्यांचे व्यवहार आहे तर हे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होत होते. ठीक आहे. तर ह्या 2 गोष्टी वाढल्या, बरोबर. सोबतच सरकार जे आहे ते सुद्धा इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्सकडे शिफ्ट झालं. ठीक आहे.
सरकारने सुद्धा त्याच्या बऱ्याच सुविधा इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये द्यायला सुरुवात केली. कारण का, तर ह्या सर्व इलेक्ट्रॉनिक फॉर्मचे म्हणजे डिजिटल फॉर्मचे म्हणजे कम्प्युटर, इंटरनेट, मोबाईल याच्याद्वारे होणाऱ्या या सर्व ट्रान्झॅक्शन्सचे काही फायदे होते. काय फायदे होते? पहिली गोष्ट तर ट्रान्सपरन्सी वाढत होती, इफिशियन्सी वाढत होती आणि अकाउंटेबिलिटी वाढत होती. ठीक आहे, ट्रान्सपरन्सी, इफिशियन्सी, अकाउंटेबिलिटी हे वाढत होते. याच्यामुळे फायदा असा होता की जास्तीत जास्त लोक इंटरनेटचा वापर करायला लागले. आणि मग हे असं क्षेत्र होतं की ज्याच्यावर सरकारचा कोणता कायदाच नव्हता. ठीक आहे, म्हणजे कसं असतं, तर कुठलं पण एखादं क्षेत्र आहे ज्याच्यातनं कामकाज चालणार आहे, तर त्याच्यासाठी काहीतरी नियम असले पाहिजे, काहीतरी स्टँडर्ड्स असले पाहिजे. ठीक आहे, पण 2000च्या आधी इंटरनेटचे ट्रान्झॅक्शन किंवा इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स याच्याविषयी भारत सरकारचा कोणताच कायदा अस्तित्वात नव्हता. ठीक आहे, तरी हे ट्रान्झॅक्शन्स होत होते. मग त्याच्यानंतर आणि भारत सरकारचाच म्हणायचं काय, तर पूर्ण जगभरात सुद्धा असे काही कायदे नव्हते अस्तित्वात की जे इलेक्ट्रॉनिक कॉमर्सला गव्हर्न करतील. ठीक आहे, तर मग त्यामुळे एक कॉन्फरन्स भरली आणि त्याच्यामध्ये एक मॉडेल लॉ पास करण्यात आला. ठीक आहे, त्यालाच आपण युनिसिट्रल मॉडेल लॉ ऑन इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. ठीक आहे, युनिसिट्रल मॉडेल लॉ ऑन इलेक्ट्रॉनिक कॉमर्स हा कोणी पारित केला? युनिसिट्रलने. आता युनिसिट्रल कोण आहे? युनायटेड नेशन्स कमिशन ऑन इंटरनॅशनल ट्रेड लॉ. ठीक आहे, इंटरनॅशनल ट्रेड लॉ ही एक संघटना आहे, युनायटेड नेशन्सची एक संघटना आहे की जी आंतरराष्ट्रीय व्यापार कायदे याच्याविषयी ती काम करते. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय व्यापार कायदे याच्याविषयी ती काम करते. तिचं नाव आहे युनिसिट्रल. ठीक आहे, तर ह्या संघटनेने 1996 मध्ये, ठीक आहे, 1996 मध्ये एक मॉडेल लॉ बनवला. ठीक आहे, मॉडेल लॉ ऑन इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणजे जे पण आपण आता बघा, आता इलेक्ट्रॉनिक कॉमर्स आता सध्या खूप वाढलेलं आहे. आपण ॲमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरे वापरतो. याची सुरुवात त्या काळात जस्ट झाली होती. ठीक आहे, त्या काळात ह्या वेबसाईट्स नव्हत्या, पण असं इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ट्रान्झॅक्शन होण्याची सुरुवात तेव्हा जस्ट झाली होती. तर त्याला गव्हर्न करण्यासाठी युनिसिट्रलने एक मॉडेल लॉ पास केला. त्याला आपण युनिसिट्रल मॉडेल लॉ ऑन इलेक्ट्रॉनिक कॉमर्स असं म्हणतो. आणि युनिसिट्रलने म्हणजे युनायटेड नेशन्सच्या संघटनेने त्याच्या सर्व मेंबर कंट्रीजला, ठीक आहे, ज्याच्यामध्ये इंडिया पण होतं, त्यांना असं सांगितलं की तुम्ही या मॉडेल लॉला अनुसरून तुमच्या देशांमध्ये कायदे बनवा. ठीक आहे, मग या मॉडेल लॉला अनुसरून भारताने कायदा बनवला साल 2000 साली. त्यालाच आपण म्हटलं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट. अँड दिस ऍक्ट इज बेस्ड ऑन युनिसिट्रल मॉडेल लॉ ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. ओके, तर हे याचं बॅकग्राऊंड होतं. नेक्स्ट काय होतं? ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ IT ऍक्ट. ठीक आहे, आता ह्या कायद्याचं व्यवस्थापन, IT ऍक्टचं व्यवस्थापन कोण करेल? त्याच्यासाठी एक संस्था उभारली. इट इज डन बाय इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम, CERT-IN. ठीक आहे, या नावाची एक संस्था भारत सरकारनेच एक संस्था उभी केली, CERT-IN नावाची, आणि तिच्याकडे ह्या कायद्याच्या ॲडमिनिस्ट्रेशनचा कार्यभाग सोपवला. ठीक आहे, तर मग आपल्याला जर परीक्षेत प्रश्न आला की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी लॉचं ॲडमिनिस्ट्रेशन कोण करतं, तर त्याचं ऑप्शन असणार आहे CERT-IN. ठीक आहे, इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम. ठीक आहे, त्याच्यानंतर अशाच पुढे काही गोष्टी घडत गेल्या आणि त्याच्यातला एक फॅक्ट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे जो महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने. तो म्हणजे की फर्स्ट सायबर क्राईम पोलीस स्टेशन इन इंडिया इज ओपन्ड इन बेंगलुरू. ठीक आहे, बंगळुरूमध्ये भारतातलं सगळ्यात पहिलं सायबर क्राईम पोलीस स्टेशन, ठीक आहे, सायबर गुन्हे पोलीस स्टेशन हे कुठे उभारण्यात आलं? तर बंगळुरूमध्ये. ठीक आहे, तर हे फॅक्ट आपल्याला लक्षात ठेवायचे. ठीक आहे, तर मग आपण बॅकग्राऊंडमध्ये काय समजलं की इलेक्ट्रॉनिक कॉमर्स, इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन, इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स याचे वाढ होत होती. वाढ का होत होती? कारण हे ट्रान्सपरंट मीडियम होतं, हे इफिशियंट मीडियम होतं, याच्याने स्पीड वाढला. ठीक आहे, याच्याने जगात दूरवर असलेल्या लोकांचा एकमेकांना ॲक्सेस उपलब्ध झाला. तर ह्या सगळ्या गोष्टीतनं इंटरनेट, मोबाईल फोन, कम्प्युटर हे वापरण्याचं प्रमाण वाढलं. मग आता हे वाढलं तर त्याच्यासाठी काहीतरी एक मॉडेल लॉ असला पाहिजे की जो ह्या सगळ्या माध्यमातून होणारे जे काही व्यवहार आहे, ठीक आहे, गुड्सचं बाईंग सेलिंग असो किंवा पैशांची देवाणघेवाण असो, ठीक आहे, किंवा सगळेच व्यवहार किंवा त्याच्यात घडणारे गुन्हे असो, सायबर क्राईम वगैरे, तर ह्या सगळ्यांना गव्हर्न करण्यासाठी एक मॉडेल फ्रेमवर्क असलं पाहिजे असं लोकांच्या लक्षात आलं. मग त्याच्यातनं युनिसिट्रल मॉडेल लॉ ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉमर्स हे 1996ला या ठिकाणी अडॉप्ट करण्यात आलं. ठीक आहे, आणि त्याच्यावरती बेस्ड असलेला आपला IT ऍक्ट हा 2000 साली भारताने स्वीकारला. ठीक आहे, आणि मग IT ऍक्टचं ॲडमिनिस्ट्रेशन कोण करतं? तर CERT-IN नावाची संघटना करते, जी भारताच्या सरकारने या ठिकाणी स्थापन केलेली आहे.
ठीक आहे. आणि फर्स्ट सायबर क्राईम पोलीस स्टेशन इन इंडिया कुठे ओपन झालं तर बेंगलुरूमध्ये. ठीक आहे. तर हे फॅक्ट्स आपल्याला काही या ठिकाणी लक्षात ठेवायचे. चला मग पुढे जाऊ. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 अमेंडेड इन 2008. ठीक आहे. आता हे अमेंडेड इन 2008 हे याच ठिकाणी लिहिण्याचं कारण काय? आता बघा, आतापर्यंत आपण जे कायदे बघितले तर त्याच्यामध्ये आपण असं बघितलं की मी तुम्हाला पहिले बेसिक ॲक्ट जो आहे, बेस कायदा, ठीक आहे, बेस ॲक्ट तो शिकवतो आणि शेवटी जाऊन जर त्याच्यात काय अमेंडमेंट असेल तर मग ती अमेंडमेंट शेवटी शिकवतो. ठीक आहे, शेवटच्या काही स्लाइड्समध्ये. पण या ठिकाणी मी पहिलेच तुम्हाला इथे अमेंडमेंट का लिहून दिलं? कारण हा जो 2008चा जो अमेंडमेंट आहे याच्याने ना या वरच्या कायद्यात खूप मूलभूत बदल करण्यात आले. ठीक आहे, खूप जास्त चेंज करण्यात आले. मग त्याच्यामुळे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 आणि त्याला असंच म्हटलं जातं विथ अमेंडमेंट इन 2008. ठीक आहे, कारण खूप जास्त बदल करण्यात आलेले, त्याच्यामुळे त्याला कंबाईनरित्या असंच म्हटलं जातं. ठीक आहे, तुम्ही जर त्याचं PDF जर तुम्ही इंटरनेटवरती डाउनलोड करायचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी हे कंबाईन होऊन PDF येतं. ठीक आहे, तुम्हाला सेपरेट असं 2000चं कोणतं PDF त्या ठिकाणी मिळत नाही की 2000 मध्ये काय कायदा होता. कारण आता 2008 मध्ये त्याच्यात खूप बदल झाले आणि ते त्याच्यात इन्क्लुडिंगच त्याला समजलं जातं. ठीक आहे, तर मग आपल्याला तसं लक्षात ठेवायचं आहे की IT ॲक्ट 2000 विथ अमेंडमेंट इन 2008. ठीक आहे, चला तर मग पहिला पॉईंट आपल्याला नोट करायचा. तर इथून तुम्हाला नोट्स बनवायला घ्यायचे. ठीक आहे, मागच्या बॅकग्राऊंड मधले तुम्ही नोट्स नाही काढले तरी चालेल, पण तरीही माझं मत आहे की तुम्ही हे सर्ट इन वाला पॉईंट आणि बेंगलुरू वाला पॉईंट हा लिहून घ्या. बाकीचे पॉईंट तर पुढे रिपीट होणारच आहे. ओके, तर बघा ऑब्जेक्टिव्ह काय, उद्देश काय. ठीक आहे, तर 3 ऑब्जेक्टिव्ह आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. विद्युत वापराला कायदेशीर मान्यता देणे. ठीक आहे, आता बघा, आता हे कसं होतंय माहिती का? आता या सगळ्या टेक्निकल टर्म्स आहे आणि याचं सगळ्यांचं गुगल ट्रान्झॅक्शन्स आहे. ठीक आहे, आणि याचं आपल्याला तसं बघितलं तर एक्झॅक्ट आपल्याला त्याच्याकडे मराठी शब्द पण नाही आहे. ठीक आहे, आता इलेक्ट्रॉनिक कॉमर्स आहे. ठीक आहे, तर इलेक्ट्रॉनिक कॉमर्स आपल्याला शब्द असं ऐकल्या लगे लक्षात येतं की इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणजे काय? तर ऑनलाईन वस्तूंची देवाणघेवाण, Amazon, फ्लिपकार्ट, स्नॅपडील हे सगळं आलं. ठीक आहे, eBay वगैरे 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 खूप सारे आले. ठीक आहे, किंवा आपले नवीन स्विगी, झोमॅटो हे सुद्धा आले याच्यामध्ये. ठीक आहे, तर हे सगळे इलेक्ट्रॉनिक कॉमर्सचा भाग आहे. ठीक आहे, आता आपल्याला हे इंग्लिशमध्ये वाचल्यावर लगेच समजतं, पण याला आपल्याला तसं शब्दशः मराठी शब्द नाही मिळत की इलेक्ट्रॉनिक कॉमर्सला मराठी काय म्हणतात. ठीक आहे, पण त्यालाच गुगल ट्रान्सलेट काय करतं तर त्याला विद्युत व्यापार ट्रान्सलेट करतं. ठीक आहे, पण जर आता तुम्ही नुसतं विद्युत व्यापार वापरला आणि हे विसरून गेले की त्याला इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणतात तर तुमच्या कधीतरी डोक्यात वेगळं चित्र व्हायला बसलं तयार. ठीक आहे, असं होऊ शकतं की विद्युत व्यापाराला तुम्ही असं कोणी पण असं समजेल, विद्युत व्यापाराला कोणी पण असं समजेल की विद्युत व्यापार म्हणजे इलेक्ट्रिसिटीशी रिलेटेड आहे. ठीक आहे, कारण इथे विद्युत लिहिलेलं आहे, तर हे इलेक्ट्रिसिटीशी रिलेटेड नाही आहे. ठीक आहे, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे याच्यात आपल्याला 3 कीवर्ड्स लक्षात ठेवायचे. पहिला कोणता आहे ऑब्जेक्टिव्ह मध्ये? पहिला कीवर्ड काय की जे ई कॉमर्सचं क्षेत्र आहे त्याला मान्यता द्यायची. सेकंड, जे सायबर क्राईम आहे तर त्यांच्यासाठी काय शिक्षा आहे वगैरे. ठीक आहे, हे. आणि तिसरं या ठिकाणी मी इलेक्ट्रॉनिक कॉमर्स लिहिलंय, पण याच्याऐवजी तुम्हाला लिहायचं आहे की डिजिटल सर्टिफिकेट्स. ठीक आहे, याच्याऐवजी तुम्हाला लिहायचं आहे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स अँड डिजिटल सर्टिफिकेट्स. ठीक आहे, हे माझ्याकडनं इथे राहून गेलेलं आहे, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स अँड डिजिटल सर्टिफिकेट्स. ठीक आहे, तर मी तुम्हाला काय कीवर्ड सांगितले 3: इलेक्ट्रॉनिक कॉमर्स, सायबर क्राईम, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड अँड डिजिटल सर्टिफिकेट्स. ठीक आहे, तर मग आता बघू इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणजे काय तर तुम्हाला लक्षात आलं बरोबर. सायबर क्राईम म्हणजे काय तर हॅकिंग वगैरे या स्वरूपातले गुन्हे. ठीक आहे, तर ते पण आपण पुढे बघणार आहे. आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड किंवा डिजिटल सर्टिफिकेट म्हणजे काय तर जे पण काही कागदपत्र असतात, ठीक आहे, सरकारी कागदपत्र म्हणा किंवा कंपन्यांचे कागदपत्र म्हणा किंवा 2 देशांमधल्या व्यापाराचे कागदपत्र म्हणा किंवा बँकांचे कागदपत्र म्हणा. ठीक आहे, हे सगळे कागदपत्र आधीच्या काळामध्ये हे मॅन्युअल एंट्री करून मॅन्युअली वापरले जायचे. ठीक आहे, म्हणजे एखादा अर्ज तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे, तर आता समजा असं विचार करा की तुम्ही अजून 20 वर्षाआधी कोणी परीक्षा देत असेल तर त्यावेळी तो आयोगाच्या परीक्षा कशा देत असेल, त्याला अर्ज लिहून द्यावा लागत असेल. ठीक आहे, फॉर्म भरायचा म्हणजे अर्ज लिहून द्यायचा, मग तो अर्ज पोस्टाने आयोगाकडे पाठवायचा. तर ही सगळी पद्धत त्या काळी होती. त्याच्यानंतर आता आपण कसं करतो, आता आपण आपला अर्ज ऑनलाईन डायरेक्ट वेबसाईटवर जाऊन अर्ज भरतो. तर तसं आता सगळ्या क्षेत्रांमध्ये सगळे कामं ऑनलाईन झालेले. तर मग हे सगळे जे काम आहे ऑनलाईन झालेले याला आपण इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स म्हणू. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स. ठीक आहे, म्हणजे त्यांचं डिजिटलायझेशन झालेलं आहे.
तर हे सगळं ह्या कायद्याअंतर्गत गव्हर्न होणार आहे. ठीक आहे, हे सगळं या कायद्याअंतर्गत गव्हर्न होणार आहे. हा झाला याचा ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे, तर ते तुम्ही 3 कीवर्ड लक्षात ठेवा ऑब्जेक्टिव्ह मध्ये. दॅट्स इनफ. ठीक आहे, आता बघा पुढचा पॉईंट जो मी मगाशी रिपीट केला तोच आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने, ठीक आहे, म्हणजे युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीने, यांनी काय केलं, 30 जानेवारी 1997 रोजी इलेक्ट्रॉनिक व्यवहारावरील व्यापार प्रारूप कायदा म्हणजे मॉडेल ऍक्ट स्वीकारण्याचा ठराव केला. युनिसिट्रल लॉ. ठीक आहे, तर युनिसिट्रल मॉडेल लॉ जो आपण इथे बघितला, ठीक आहे, हाच पॉईंट तिकडे रिपीट केलेला आहे. तर याला स्वीकारलं कधी, इकडे हा पारित केव्हा झालाय, पारित झाला 1996ला. ठीक आहे, युनिसिट्रलने हा लॉ केव्हा पारित केला, 1996ला. ओके, पण तो युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीने केव्हा ऍक्सेप्ट केला, तर 1997ला. ओके, तर हाच एक थोडा फरक आहे, बाकी काही नाही, सेम पॉईंट आहे. ठीक आहे, तर मग इथे काय म्हणते की तो युनिसिट्रल लॉ युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीने स्वीकारला की आपण सर्व देश मिळून असा एक लॉ आणू. मग त्याच्यावर अवलंबून असलेला आपला भारत सरकारने कायदा बनवला जो इम्प्लिमेंटेशन मध्ये आला, एन्फोर्समेंट मध्ये आला. त्याची डेट आहे 17 ऑक्टोबर 2000. ठीक आहे, ही डेट तुम्हाला महत्वाची आहे, ही तुम्हाला लक्षात ठेवायची. 17 ऑक्टोबर 2000. ओके, या तारखेपासून या कायद्याची अंमलबजावणी चालू झाली. ओके, आता बघा पूर्ण टोटल कायद्यामध्ये 13 प्रकरणं आहे, 90 कलम आहे आणि 4 शेड्यूल्स आहे. ठीक आहे, तर हा एक फॅक्च्युअल नेचरचा क्वेश्चन याच्यावरती बनू शकतो की किती प्रकरणं आहे आणि किती सेक्शन्स आहे. ठीक आहे, तर मग ही पण इन्फॉर्मेशन तुम्ही लक्षात ठेवा. ओके, कारण बघा आपल्याला ना आयोगाला पण सगळ्या विद्यार्थ्यांना समान न्याय द्यायचा आहे. त्याच्यामुळे आयोग सुद्धा याच्यामध्ये एखादा 2 त्यांनी तांत्रिक प्रश्न विचारला असेल समजा प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये, पण इन जनरल ते तांत्रिक प्रश्नांमध्ये जाणार नाही. याच्या तारखा किंवा ऑब्जेक्टिव्ह किंवा किती सेक्शन्स आहे असे क्वेश्चन्स जास्त येण्याची शक्यता आहे. ठीक आहे, ठीक आहे, चला पुढचं बघू. आता आपल्याला हा कायदा एक चॅप्टर बाय चॅप्टर बघायचा आहे. ठीक आहे, आपण किती बघितले, 13 चॅप्टर. याच्यात बघा खूप मोठा कायदा आहे हा, 90 कलम आहे आणि तसं कॉस्ट बेनिफिट रेशो कमी आहे. ठीक आहे, तसा कॉस्ट बेनिफिट रेशो कमी. तुम्ही जर माझं इंट्रोडक्शन वाला लेक्चर आठवून बघितलं असेल तर इंट्रोडक्शन वाल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला कायद्यांचा असा सिक्वेन्स मांडून दिला होता की कोणत्या कायद्याला जास्त वेटेज आहे आणि कोणत्या कायद्याला कमी वेटेज आहे. तर हा जो IT ऍक्ट आहे हा आपल्या मीडियम वेटेजवाल्या सेक्शनमध्ये होता. ठीक आहे, मीडियम वेटेजवाल्या सेक्शनमध्ये हा कायदा होता, पण त्याच्यामध्ये 90 कलम आहे. तर बघा तसं कॉस्ट बेनिफिट रेशो कमी आहे की इथे 90 कलम वाचून तुम्हाला कमी क्वेश्चन्स येणार आहे. तेच तुम्ही RTI ऍक्ट बघितला तर RTI ऍक्ट कमी कलम आहे पण जास्त प्रश्न आलेले आहे. ठीक आहे, तर त्या हिशोबाने आपल्याला अभ्यास करायचा आहे. बघा आता चॅप्टर 1 आहे सेक्शन 1. ठीक आहे, तर सेक्शन 1 मध्ये आपल्याला माहिती आहे की काय असतं. सेक्शन 1 मध्ये असतं कायद्याची व्याप्ती. ठीक आहे, आणि नाव. तर मग आता कायद्याचं नाव तर आपल्याला माहिती आहे की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट आहे. मग आता व्याप्ती संपूर्ण भारताला लागू. ठीक आहे, म्हणजे हा सुरुवातीपासूनच संपूर्ण भारताला लागू. ठीक आहे, इथे मी कुठं असं केलंय का की जम्मू काश्मीर वगळता भारताला लागू आणि पुढे असं डॅश करून आजच्या घडीला संपूर्ण भारताला लागू, जे मी इतर कायद्यांमध्ये करत आलोय तसं नाही केलंय. ठीक आहे, इथे असं लिहिलंय संपूर्ण भारताला लागू, याचा अर्थ सुरुवातीपासूनच संपूर्ण भारताला लागू आहे. दुसरी गोष्ट, भारताबाहेर केलेल्या अपराधाला सुद्धा लागू. ठीक आहे, आता भारताबाहेर केलेल्या अपराधाला सुद्धा लागू म्हणजे काय. आता समजा अमेरिकेत एखादं अमेरिकन व्यक्तीचं हॅकिंग झालं तर तिथे IT ऍक्टने त्याच्यावर कारवाई करायची का, तर नाही. भारताबाहेर केलेला अपराध म्हणजे पण तो भारतीय व्यक्तीशी संबंधित असो किंवा भारतीय कंपनीशी संबंधित असो तरच. ठीक आहे, म्हणजे भारताबाहेर बसून समजा एखादा हॅकर पाकिस्तान बांगलादेशमध्ये बसलेला आहे आणि त्याने भारतामधलं एखादं सर्व्हर हॅक केलं. ठीक आहे, जे भारतातलं सर्व्हर आहे, भारतीय कंपनीचं सर्व्हर आहे, भारतीय व्यक्तीचं वेबसाईट आहे, काय पण असो. तर मग अशा वेळी तो जो पाकिस्तानात किंवा बांगलादेशमध्ये बसलेला व्यक्ती त्याच्यावरती आपण IT ऍक्ट खाली गुन्हा दाखल करू शकतो. ठीक आहे, म्हणजे अपराध भारतीय व्यक्ती किंवा कंपनीवरती झाला पाहिजे, हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, मग तो कुठूनही झाला तरी तो अपराधाला लागू आहे. ओके, मग आता बघा कलम 1 मध्येच अजून एक प्रोव्हिजन दिलेली आहे की परिशिष्ट 1 मधील कायद्यांना लागू होत नाही. ठीक आहे, म्हणजे हा कायदा आहे ना, तर हे इतर कायदे याच्यापेक्षा वरचढ ठरतात. ठीक आहे, हे जे इतर खाली 5 दिलेले आहे तर हे कायदे IT ऍक्ट पेक्षा वरचढ ठरतात, असं यांनी एक्सेप्शन करून दिलेलं आहे. ठीक आहे, IT ऍक्ट सगळीकडे लागू आहे पण जे शेड्यूल 1 आहे त्याच्यामधले 5 कायद्यांना लागू नाही. ठीक आहे, तर मग आता शेड्यूल 1 मी सेपरेटली न घेता ते 5 कायदे या ठिकाणी लिहून दिलेले. ठीक आहे, आपल्याला एखादा क्वेश्चन याच्यावरती येऊ शकतो की IT ऍक्ट हा खालीलपैकी
या कायद्यांना लागू नाही. मग त्याच्यात आपल्याला 4-5 ऑप्शन देतील आणि मग त्याच्यातनं आपल्याला गेस करावं लागेल की कोणत्या याला लागू आहे कोणत्या याला नाही. ठीक आहे, तर आता ही थोडीशी रट्टा मारो इन्फॉर्मेशन आहे, कन्सेप्च्युअली हे लक्षात नाही राहणार, मलाही माहिती आहे. हे तुम्हाला वारंवार 2दा-3दा वाचून हे थोडंसं पाठ करावं लागणार आहे. ठीक आहे, तर मग कोणते कायदे आहे? निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट सेक्शन 13, पॉवर ऑफ अटॉर्नी ॲक्ट सेक्शन 1, इंडियन ट्रस्ट ॲक्ट सेक्शन 3, इंडियन सक्सेशन ॲक्ट सेक्शन 2 आणि स्थावर मालमत्तेच्या हस्तांतरणाविषयीचे करार. ठीक आहे, तर यांना हा लागू होत नाही. ठीक आहे, आता बघा हे तुम्ही लिहून घ्या, पण कन्सेप्च्युअली कसं डोक्यात लक्षात ठेवाल की हे कशाला लागू होत नाही ना, तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहे हे बघा, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे काय, तर आपले जे पण काही हे असतात बॉन्ड्स वगैरे असतात तर त्यांना आपण निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स म्हणू. ठीक आहे, पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्याच्या जी काही संपत्तीचा अधिकार आहे तर तो दुसऱ्या कोणाला ट्रान्सफर करता येतो. ठीक आहे, तर त्याला आपण पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणू. इंडियन ट्रस्ट ॲक्ट म्हणजे जे काही ट्रस्ट वगैरे असतात आपल्या भारतात नोंदणी केलेले त्यांचं कामकाज ट्रस्ट ॲक्टनुसार चालतं. परत सक्सेशन ॲक्ट म्हणजे काय की समजा एखादा व्यक्ती आहे आणि तो वारला तर त्याच्यानंतर त्याची प्रॉपर्टी त्याच्या जे काही पुढची पिढी आहे तर त्याच्यामध्ये कशी हस्तांतर होईल तर ते सक्सेशन ॲक्टमध्ये येईल. किंवा स्थावर मालमत्तेच्या हस्तांतरणाविषयी म्हणजे प्रॉपर्टी आहे तर ती आता वारला नाही पण तरी कोणी दुसऱ्याला ट्रान्सफर करत असेल तर त्याच्याविषयीचे काही करार तर त्याच्यासाठी येईल. ठीक आहे, तर मग याच्यातनं आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की जे प्रॉपर्टी रिलेटेड गोष्ट आहे, ठीक आहे, प्रॉपर्टी किंवा पैशांशी रिलेटेड काही गोष्टी असतील तर त्यांना हा त्या ठिकाणी लागू होत नाही आहे. ठीक आहे, प्रॉपर्टी किंवा पैशाशी रिलेटेड काही गोष्टी असतील तिथे IT ॲक्ट लागू होत नाही. ठीक आहे, पण याचा अर्थ असं नका समजू की डिजिटल ट्रान्झॅक्शन्स जे आपण फोनपे किंवा गुगल पे करतो यांना हा IT ॲक्ट लागू होणार नाही. ठीक आहे, तर त्यांना तो लागू होतोय, पण हे जे प्रॉपर्टी रिलेटेड ज्या गोष्टी येतात तर तिथे तो होत नाहीये, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, नेक्स्ट कलम 2 सेक्शन 2. सेक्शन 2 मध्ये दिलेलं आहे व्याख्या. प्रत्येक कायद्याचं हे कॉमन आहे, सेक्शन 2 मध्ये व्याख्या असतात. व्याख्या म्हणजेच काय, डेफिनेशन्स. ठीक आहे, तर मग आता आपल्याला बघा इथे खूप डेफिनेशन्स दिलेले आहे. ACEF, P, त्याच्यानंतर TA, त्याच्यानंतर X, त्याच्यानंतर ZC, त्याच्यानंतर ZD. बघा आता इतक्या साऱ्या डेफिनेशन्स आहे. ZD पर्यंत डेफिनेशन्स आहे, म्हणजे A पासून Z पर्यंत गेले. त्याच्यानंतर प्रत्येकाच्या म्हणजे A मध्ये समजा AA आहे, B मध्ये BC आहे, असं पण काही सब डेफिनेशन्स आहे. तसे ZD पर्यंत डेफिनेशन्स आहे. मग याचा अर्थ काय की खूप साऱ्या डेफिनेशन्स आहे. आता खूप साऱ्या असल्यावर आपण सगळ्या लक्षात ठेवायला जाणार का? ह्युमनली पॉसिबल नाही आहे. ठीक आहे, मनातनं वाटलं तरी ते शक्य नाही आहे. कोणी एवढं रट्टा पण मारत गेलं तरी तो परीक्षेच्या वेळी परत कन्फ्यूज होऊन जाणार आहे एक्झाम हॉलमध्ये. त्यामुळं आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायच्या, आपण काहीतरी महत्त्वाच्या लक्षात ठेवू. ठीक आहे, आणि महत्त्वाचे पण आपण कोणत्या लक्षात ठेवू ज्याच्यावरनं प्रिव्हियस इयरमधनं क्वेश्चन आलेले आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला आपण हे पण बघितलं की प्रश्न रिपीट होता किंवा टॉपिक रिपीट होतो, तर मग त्यामुळे आपण थोडंसं प्रिव्हियस इयरचा अंदाज घेऊन थोड्याशा डेफिनेशन लक्षात ठेवू. ठीक आहे, आणि मी ह्या स्लाइडमध्ये तशाच हिशोबाने केल्या. ठीक आहे, तर तुम्ही एवढंच लक्षात ठेवू शकता. जर तुम्हाला फुलर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मग तुम्ही बेअर ॲक्ट वाचावं लागेल. ठीक आहे, पण माझं तर सजेशन राहील की इतकं डीपमध्ये जाण्यात काही अर्थ नाही. ओके, तर मग बघा पहिली डेफिनेशन आहे ॲक्सेसची. ॲक्सेस म्हणजे काय, मिळवणे. ठीक आहे, तर मग ॲक्सेस ज्या ठिकाणी टर्म येईल कायद्यामध्ये तर त्याचा अर्थ त्यांनी दिलेला होता. ॲक्सेस म्हणजे काय, तर मिळवणे. म्हणजे आता एखादं कम्प्युटर आहे, ठीक आहे, तर कम्प्युटरचं काय आहे, तुम्ही त्याचा ॲक्सेस मिळवला. ठीक आहे, म्हणजे माझं कम्प्युटर आहे आणि तुम्ही तुमच्या घरात बसून तुम्ही माझ्या कम्प्युटरचा ॲक्सेस मिळवला थ्रू इंटरनेट. ठीक आहे, हायकिंगने किंवा कसं. परत माझा मोबाईल आहे त्याचं तुम्ही ॲक्सेस मिळवला, ते पण ॲक्सेसच्या डेफिनेशनमध्ये येईल. तिसरी गोष्ट, समजा एखाद्याने एखाद्याचा मोबाईल चोरला फिजिकली. ठीक आहे, एखाद्याने एखाद्याचा मोबाईल चोरला, तो पण ॲक्सेसच्याच डेफिनेशनमध्ये येईल. ठीक आहे, म्हणजे इथे तो हॅकिंग नाही करत आहे, तो रिमोट कंट्रोल थ्रू ऑपरेट नाही करत आहे, रिमोटली ऑपरेट नाही करत आहे, फिजिकली मोबाईल चोरतोय, तरी पण तो IT ॲक्ट थ्रू ॲक्सेसच्या डेफिनेशनमध्ये येईल. कारण तो तुम्ही मिळवताय ना, म्हणजे ही दुसऱ्याची गोष्ट आहे, त्याच्या पूर्व परवानगीशिवाय तुम्ही ती वापरताय, तर ह्या सगळ्या गोष्टी ॲक्सेसच्या डेफिनेशनमध्ये येतील. ठीक आहे, समजतंय. हे दिलेलं आहे 2A मध्ये. ओके, आता 2C मधली डेफिनेशन ॲडज्युडिकेटिंग ऑफिसर. ठीक आहे, मग एक ॲडज्युडिकेटिंग ऑफिसर आहे जो पुढे जाऊन अपॉइंट होणार आहे, ते आपण बघणार आहे, म्हणजे नियंत्रण व निर्णय अधिकारी. ठीक आहे, तर मग ह्या कायद्याअंतर्गत
काही डिस्प्यूट्स झाले तर त्याच्यासाठी पुढची डेफिनेशन बघू. 2E मध्ये डेफिनेशन दिली आहे ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी गव्हर्नमेंटची डेफिनेशन आहे. ठीक आहे, ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणजे काय, सरकार. तर सरकार कोणकोणतं असणार आहे, समजा केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा सरकारी कंपन्या, सरकारी महामंडळे वगैरे वगैरे. ठीक आहे, हे जे सरकारच्या नियंत्रणात येतं आपण त्याला स्टेट म्हणतो. ते सगळं ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंटच्या डेफिनेशनच्या मध्ये. ठीक आहे, याच्यात आपल्याला जास्त बारीक काय जायचं नाही, फक्त एवढे 3 नावं लक्षात ठेवायचे. ओके, आता 2F मधले डेफिनेशन बघा. 2F मध्ये दिलेले एसिमेट्रिक क्रिप्टो सिस्टम. ठीक आहे, यालाच मराठीमध्ये काय म्हणतात, असीमित क्रिप्टो सिस्टम. ठीक आहे, मराठी ट्रान्सलेट करून सुद्धा याला असीमित क्रिप्टो सिस्टम असंच नाव आलेलं आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे, ही महत्त्वाची डेफिनेशन. ठीक आहे, आता मी तिचं मिनिंग सांगतो. मीन्स अ सिस्टम ऑफ अ सिक्युअर की पेअर. ठीक आहे, सिक्युअर की पेअर consisting of a private key for creating a digital signature and a public key to verify the digital signature. ठीक आहे, असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टम म्हणजे काय, आता हे बघा, आता मी तुम्हाला अजून सोप्या भाषेत समजून सांगतो. असिमेट्रिक म्हणजे काय असतं, असममित. ठीक आहे, असममित म्हणजे काय, आता बघा, आपण शाळेत असताना आपल्याला भूमिती, जॉमेट्री हा सब्जेक्ट होता. ठीक आहे, तिथे आपण काही प्रमेय वगैरे सिद्ध करायचो, बरोबर. तर त्यावेळी आपण काय करायचो की जी लेफ्ट हँड साईड आहे, LHS इज इक्वल टू RHS. ठीक आहे, तर हे आपल्याला आणायचं राहायचं, बरोबर. म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू, हे आपलं अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह राहायचं की कुठला पण प्रॉब्लेम हा लेफ्ट साईड बरोबर राईट साईड असा आणायचा आपल्याला. म्हणजे तो काय होतो, लेफ्ट इज इक्वल टू राईट, म्हणजे तो प्रूव्ह होतो तो थेरम. ठीक आहे, तर ते जे असं काही गोष्ट राहील ना, तर त्याच्यामध्ये काय LHS इज इक्वल टू RHS म्हणजे काय राहील, तर त्या दोघांमध्ये सारखेपण आहे, सिमेट्री आहे. ठीक आहे, दोन्ही साईड सारखे आहे. येते का लक्षात, दोन्ही साईड सारखे आहे म्हणजे दोघांमध्ये सिमेट्री आहे, सममित आहे ते. ठीक आहे, मग त्याच्या विरुद्ध असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टम. ठीक आहे, असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टम मध्ये काय येईल की दोन्ही बाजू सारख्या नाही राहणार. ठीक आहे, असिमेट्रिक आहे म्हणजे एक बाजू वेगळी आहे आणि दुसरी बाजू वेगळी आहे. तर हे असिमेट्रिकचं मिनिंग हे होतं. ठीक आहे, आता क्रिप्टो सिस्टम म्हणजे काय असतं, तर क्रिप्टो सिस्टम हा शब्द ना, याच्यासाठी तुम्हाला एन्क्रिप्शन आणि डिक्रिप्शन हे माहिती पाहिजे. ठीक आहे, एन्क्रिप्शन काय असतं की समजा एखादा मेसेज आहे. ठीक आहे, कुठलाही मेसेज आहे म्हणजे एखादी काहीतरी इन्फॉर्मेशन आहे. समजा काहीतरी माझं एक डॉक्युमेंट आहे. ठीक आहे, तर हे डॉक्युमेंट मी माझ्याकडून माझ्या दुसऱ्या एका मित्राला पाठवलं, ऑनलाईन पद्धतीने पाठवलं. ठीक आहे, तर माझी काय अपेक्षा आहे की मध्ये हे डॉक्युमेंट कोणी बघितलं नाही पाहिजे. ठीक आहे, आता समजा कोणी हॅकर मध्ये बसलाय, जो ट्रान्झॅक्शनच्या सिस्टमच्या मध्ये हॅक करून बसलेला आहे, त्याने मध्ये ते डॉक्युमेंट मिळवलं. ठीक आहे, कारण डॉक्युमेंट एक ठिकाणून दुसरीकडे सेंड होणार आहे, तर ते इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये सेंड होणार आहे. ठीक आहे, डिजिटल फॉर्ममध्ये ते आपल्या वायरलेस थ्रू किंवा वायर्ड नेटवर्क थ्रू ते सेंड होणार आहे. तर अशा वेळी कोणी जर मध्ये ते सिस्टम हॅक केलं आणि त्याने ते डॉक्युमेंट मिळवलं आणि तो ते वाचू शकला. ठीक आहे, तर याचा अर्थ जो माझा हेतू होता की ते माझ्या मित्राला डायरेक्टली मिळालं पाहिजे, मध्ये कोणी वाचलं नाही पाहिजे, कोणाला त्याचा ॲक्सेस नाही झाला पाहिजे. ठीक आहे, तर तो या ठिकाणी साध्य नाही होणार, कारण या ठिकाणी काय झालं, त्या हॅकरने ते त्या ठिकाणी ओपन करून वाचलं. ठीक आहे, पण आता समजा मी असं केलं की मी माझा एखादा मेसेज आहे त्याला काहीतरी कोडच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं. ठीक आहे, पूर्ण डॉक्युमेंट जे आहे, समजा हे माझं X डॉक्युमेंट आहे. ठीक आहे, हे X डॉक्युमेंट आहे, याच्यात त्यांना मी काहीतरी एक कोड लावला. ठीक आहे, काहीतरी एक कोड लावला आणि त्याच्यातनं माझं डॉक्युमेंट ते Y बनलं, बरोबर. मग आता हे Y बनलं, तर मग आता समजा असं झालं की मध्ये जो हॅकर बनलाय त्याने ते ॲक्सेस केलं, तर त्याला दिसणार काय, त्याला Y दिसणार आहे, बरोबर. पण मी पाठवलेलं काय आहे, मी X पाठवलेलं आहे. तर मग आता जे माझा हेतू होता की मध्ये जर कोणी ॲक्सेस केलं तरी ते त्याला समजलं नाही पाहिजे, तर तो या ठिकाणी साध्य होतो. ठीक आहे, ॲक्सेस केलं तरी त्याला त्याची रचना नाही कळते. ठीक आहे, आता हे मी थोडंसं तुम्हाला अवघड वाटू शकतंय, पण हे असंच आहे. ठीक आहे, माझ्या परीने मी चांगला प्रयत्न करतोय की कसं तुम्हाला समजेल. तर मग त्याला त्या ठिकाणी Y दिसेल, त्याला Y दिसलं याचा अर्थ काय आहे की त्याला असं वाटेल की यार ही काहीतरी चुकीची इन्फॉर्मेशन आहे किंवा आपण काहीतरी चुकीचा ॲक्सेस केलं आहे. ठीक आहे, मग त्याला ॲक्सेस होऊन पण त्याला उपयोग राहणार नाही. मग हेच जो माझा मित्र आहे रिसिव्हर, त्याच्याकडे हे Y डॉक्युमेंट पोहोचेल, बरोबर. त्याच्याकडे हे Y डॉक्युमेंट पोहोचलं
आणि मी त्याला सांगितलेलं राहील की मी कोणत्या मेथडने, कोणत्या कीने त्याला एन्क्रिप्ट केलंय. ठीक आहे, आता ही जी प्रोसेस आपण बघितली इकडची, ठीक आहे, की तुमचा एक मेसेज त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करणं, काहीतरी की वापरून किंवा सॉफ्टवेअर वापरून, आणि तो वाय मध्ये कन्वर्ट होणं, याला आपण एन्क्रिप्शन म्हणतो. ठीक आहे, एन्क्रिप्शन. ओके, मराठीत काय म्हणतात मला नाही माहिती. पण आता हे वाय, जे माझा मित्र आहे त्याच्याकडे हे वाय डॉक्युमेंट पोहोचलं आणि त्याला मी ही की सांगितली की मी हे वापरून असं केलं होतं आणि याची रिव्हर्स की ही आहे. मग त्याने सेम ती की किंवा सॉफ्टवेअर वापरून त्याला रिव्हर्स केलं आणि त्याच्याकडे ते परत एक्सच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट झालं. ठीक आहे, मग याचा अर्थ काय झाला की मी जे मला अपेक्षित होतं की त्याने एक्स वाचलं पाहिजे तर ते त्याला मिळाले. ठीक आहे, ही जी रिव्हर्स प्रोसेस आहे याला आपण डिक्रिप्शन म्हणतो. ठीक आहे, डिक्रिप्शन. ठीक आहे, हे झालं एन्क्रिप्शन आणि हे झालं डिक्रिप्शन. ठीक आहे, थोडंसं याच्या रिव्हर्स असतं ते. म्हणजे एखादा मेसेज आहे, एखादा डॉक्युमेंट आहे, एखादी गोष्ट आहे, तिला अशा फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करणं की ते मध्ये कोणी ओपन केली तरी ते वाचू नाही शकणार किंवा त्याला समजणार नाही. आणि त्याच्या रिव्हर्स प्रोसेस की तो जो मेसेज आहे त्याला परत ओरिजिनल फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं, याला आपण एन्क्रिप्शन आणि डिक्रिप्शन म्हणतो. ठीक आहे, आता क्रिप्टो सिस्टम हे याचं उदाहरण आहे. क्रिप्टो सिस्टम म्हणजे काय, तर एन्क्रिप्शन आणि डिक्रिप्शन दोन्ही पण. ठीक आहे, तर मग असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टम काय आहे. असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टम मध्ये काय आहे की हे जे की आहे, ठीक आहे, याला आपण की म्हणू, थोड्यासाठी याला चावी म्हणू आपण. ओके, ज्या मेथडने आपण त्याला चेंज केलंय, तर ही जर सिमेट्रिक क्रिप्टो सिस्टम असेल ना, आता बघा इथला मी काढून टाकतो. समजा मी सिमेट्रिक क्रिप्टो सिस्टमची व्याख्या केली तर ही जी की आहे ना ही दोन्हीकडे सारखीच असणार आहे. ठीक आहे, ही दोन्हीकडे सारखीच असणार आहे. ओके, मग त्याच्या वेळी त्याला आपण काय म्हणू, सिमेट्रिक क्रिप्टो सिस्टम, की दोन्हीकडे एकच कीचा वापर केलाय आणि त्याने ते कन्वर्ट होतंय. ओके, पण समजा असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टम काय आहे की इथे जी की वापरली आहे पहिल्या मेथडमध्ये ही वेगळी की असणार आहे आणि इथे जी दुसऱ्या मेथडमध्ये वापरती ही वेगळी की असणार आहे. ठीक आहे, जी पहिल्या मेथडमध्ये की आहे हिला आपण प्रायव्हेट की म्हणू. ठीक आहे, प्रायव्हेट की. ओके, आणि ही दुसऱ्या मेथडमध्ये जी की आहे किंवा चावी आहे हिला आपण पब्लिक की म्हणू. ठीक आहे, पब्लिक की. ठीक आहे, आता कीला तुम्ही ना तुमच्या मोबाईलचा पिन वगैरे इमॅजिन करू शकता. ठीक आहे, इमॅजिन करण्यासाठी तुम्ही काय समजू शकता, तुमच्या मोबाईलचा एक पासवर्ड आहे, बरोबर, तो तुम्हालाच माहिती असतो, तो तुम्ही टाकल्यावरच तुमचा मोबाईल ओपन होतो. तर हे तसं आहे. ठीक आहे, मग समजा ते डॉक्युमेंट मी लॉक करताना मी एक पिन वापरला, तो म्हणजे प्रायव्हेट की आहे, पण ते ओपन करण्यासाठी तुम्हाला पब्लिक की वापरावी लागणार. तर म्हणजे त्याचं काय आहे की डॉक्युमेंट लॉक करण्याचा पासवर्ड वेगळा आहे आणि ओपन करण्याचा पासवर्ड वेगळा आहे. ठीक आहे, तर हे अशा गोष्टीला आपण काय म्हणू, असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टम. ठीक आहे, तर याची डेफिनेशन इथे दिलेली. ठीक आहे, म्हणजेच काय, मग आता आपण जे समजलं ते परत आपण एकदा होतो. म्हणजे डिजिटल स्वाक्षरी तयार करण्यासाठी, ठीक आहे, आता डिजिटल स्वाक्षरी काय तर ते पुढे येईल. ठीक आहे, खाजगी की म्हणजे काय, प्रायव्हेट की. ओके, आणि डिजिटल स्वाक्षरीची पडताळणी करण्यासाठी, ठीक आहे, तर हे तयार करण्यासाठी प्रायव्हेट की लागते आणि व्हेरीफाय करण्यासाठी म्हणजे पडताळणी करण्यासाठी सार्वजनिक की लागते. ठीक आहे, सार्वजनिक की. अशी सुरक्षित की जोडीची, ठीक आहे, की पेअर, की जोडीची एक प्रणाली. ठीक आहे, तर हे जे होल सिस्टम राहील याला आपण असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टम म्हणू. समजलं. आता मी एकदम बेसिक पासून सांगितलं, क्रिप्टो सिस्टम सांगितलं, त्याच्यानंतर सिमेट्रिक क्रिप्टो सिस्टम सांगितलं आणि त्याच्यानंतर मी असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टम सांगितलं. हे करताना मध्ये मी एन्क्रिप्शन डिक्रिप्शनच्या सुद्धा डेफिनेशन या ठिकाणी दिलेले आहे. ओके, तुम्ही जर तुमचं व्हॉट्सअप किंवा टेलिग्राममध्ये FAQ सेक्शनला गेला, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन, ठीक आहे, व्हॉट्सअप किंवा टेलिग्राममध्ये जाऊन बघा एकदा, तर तिथे सिक्युरिटीच्या कॉलममध्ये जा. ठीक आहे, तर तिथं व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामने तुम्हाला काय सांगितलंय की आम्ही जे मेसेजेस तुमचे एकमेकांना पाठवतो तर ते एन्क्रिप्शन आणि डिक्रिप्शन केलेलं असतं. ठीक आहे, म्हणजे हे कंपनीला सुद्धा कळत नाही की आपण काय चॅटिंग करतोय. समजतंय का, म्हणजे आपण इथनं एखादा मेसेज आपल्या मित्राला केला तर तो फक्त आपल्यापुरता मर्यादित असतो आणि त्याच्यानंतर त्या मित्रालाच दिसतो तो, मध्ये कंपनीला सुद्धा कळत नाही की आपण काय मेसेज केलाय. तर हे सगळं त्याचंच उदाहरण आहे, एन्क्रिप्शन डिक्रिप्शन. हे बघा मित्रांनो, पुढचं डेफिनेशन बघू आपण. 2P मध्ये दिलेलं आहे डिजिटल सिग्नेचर. ठीक आहे, पी मध्ये आपल्याला दिलेलं आहे डिजिटल सिग्नेचरचे डेफिनेशन. ठीक आहे, म्हणजे काय, मीन्स ऑथेंटिकेशन ऑफ एनी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड बाय अ सबस्क्रायबर बाय मीन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक मेथड. ठीक आहे, डिजिटल स्वाक्षरीला मराठीत काय म्हणू आपण, डिजिटल स्वाक्षरी. ठीक आहे, डिजिटल सिग्नेचरला डिजिटल स्वाक्षरी म्हणू, म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने किंवा प्रक्रियेद्वारे
एखाद्या ग्राहकाद्वारे, ठीक आहे, ग्राहकाद्वारे म्हणजे काय, सबस्क्रायबर आहे, ठीक आहे, म्हणजे जो यूज करणार आहे, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डची अधिकृतता, ऑथेंटिकेशन, ठीक आहे, म्हणजे हे रेकॉर्ड ऑथेंटिकेट आहे की नाही हे चेक करायला आपल्याला डिजिटल सिग्नेचर या ठिकाणी उपयोगात पडतो, बरोबर. त्याच्यानंतर 2TA मध्ये डेफिनेशन दिलेली आहे इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरची, ठीक आहे. मीन्स ऑथेंटिकेशन ऑफ एनी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड बाय अ सबस्क्रायबर बाय मीन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक टेक्निक्स स्पेसिफाईड इन सेकंड शेड्यूल अँड इन्क्लूड्स डिजिटल सिग्नेचर, ठीक आहे, इन्क्लूड्स डिजिटल सिग्नेचर, ठीक आहे. म्हणजे हे काय सांगतंय तुम्हाला, आता बघा हे टेक्निकल डेफिनेशन्स वरती गेलं ना आपण बऱ्यापैकी कन्फ्युज होऊ, ठीक आहे. तुम्ही याचं मिनिंग नाही लिहिलं तरी चालेल, फक्त तुम्ही एवढं लिहून घ्या की 2P मध्ये डिजिटल सिग्नेचर लिहिलेलं आहे आणि 2TA मध्ये इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरची डेफिनेशन दिली, ठीक आहे. आता मी तुम्हाला हे समजून सांगतो की हे नक्की काय असतं, ठीक आहे. हे बघा, आता समजा आपण आयोगाचा पेपरचा फॉर्म भरतो, बरोबर, MPSCचा पण फॉर्म भरतो, तिथे आपल्याला शेवटी एक कॉलम असतो की तुमचे सिग्नेचर अपलोड करा, ठीक आहे. मग सिग्नेचर आपण कशी अपलोड करतो, एक तर आपण आपल्या मोबाईलवरती एखादा पेंटवाला ॲप घेऊ, त्याच्यामध्ये आपण अशी ड्रॉ करू सिग्नेचर, बरोबर. नाही तर दुसऱ्या पद्धतीने काय करू, आपण एखाद्या साध्या कागदावरती आपण आपली सही काढू आणि त्याच्यानंतर तिचा फोटो काढून त्याला स्कॅन करून त्याची इमेज बनवू आणि ती त्या ठिकाणी आपण त्या दिलेल्या साईजमध्ये अपलोड करू, बरोबर. मग ते केल्यानंतर जेव्हा आपण फॉर्म सबमिट करतो त्याच्यानंतर आपल्याकडे त्याचं ॲप्लिकेशनची प्रिंट येते, ठीक आहे, डाउनलोड ॲप्लिकेशन म्हणून. मग तिथे आपलं पूर्ण सगळ्या डिटेल्स असतात जे आपण फॉर्म फिल करताना दिलेले आहे आणि शेवटी खाली आपली साईन असते आणि दुसऱ्या साईडला तुमचं कुठलं ठिकाण आहे आणि डेट कोणती आहे ती डेट येते, ठीक आहे. म्हणजे नाशिक, पुणे असं ठिकाण येईल आणि खाली त्याच्या खाली तारीख येईल फॉर्म सबमिट केल्याची, ठीक आहे. म्हणजे हे काय झालं, हे एका अर्थाने ऍक्च्युअल फॉर्मच झाला, ठीक आहे, जो आपण ऑफलाईन भरला असता पण तोच आपण इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये भरला आणि त्याच्या खाली आपल्याला सही करणं अपेक्षित होतं, तर तिथे आपण आपली सही स्कॅन करून दिली, ठीक आहे. तर मग हे जे स्कॅन करून देऊ ना, समजा तिथे आपली सही नसती तर त्या डॉक्युमेंटला काही अर्थ असता का, नाही, ठीक आहे. तर तिथे आपली सही आहे तर त्या डॉक्युमेंटला थोडाफार काहीतरी ऑथेंटिकेशन आहे, त्याला काहीतरी प्रूफ आहे की हे तुमचं आहे, ठीक आहे. मग त्याच्यासाठी तो जो प्रकार आपण केला आहे ना त्याला आपण म्हणू इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर, ठीक आहे. त्याला आपण काय म्हणू, इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर. म्हणजे काय असतं की इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर म्हणजे असं सिग्नेचर की जे तुमचं नॉर्मल सिग्नेचरच आहे, ठीक आहे, तुमचं सिग्नेचर आहे ते, फक्त ते स्कॅन करून एखाद्या डॉक्युमेंटमध्ये ते शेवटी वापरलेलं आहे कुठेतरी, ठीक आहे. मग तसंच बघा, आता हे काही दिवसांपूर्वी ना हे व्हायरल झालं होतं, ठीक आहे. हे एक लेटर फेसबुकला आणि व्हॉट्सअपला व्हायरल झालं होतं. याच्यात काय म्हटलं होतं, याच्यात मोदीजींची अपील होती की इथून पुढे तुम्ही सगळे जे सामग्री आहे दीपावली किंवा कुठल्या गोष्टीसाठी, तर इथे ही सगळी सामग्री तुम्ही भारतातनं घ्या, ठीक आहे, आणि चायनीज वस्तूंचा बहिष्कार करा, असं हे याच्यात लिहिलेलं आहे, ठीक आहे. आणि खाली प्रधानमंत्री शुभकामनाएं आणि नरेंद्र मोदीजी यांची सही दिलेली, ठीक आहे. आता हे असं व्हायरल झालं, पण नंतर जेव्हा याची ऑथेंटिसिटी चेक केली तेव्हा ही गोष्ट फेक निघाली, ठीक आहे, की मोदींनी असं काही डॉक्युमेंट इश्यू केलेलं नाही, ठीक आहे. पण इथे त्या ठिकाणी मोदींची सही वगैरे ते एकदम प्रॉपर आहे, जी मोदींची सही आहे तीच आहे, ठीक आहे. आता इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर आणि डिजिटल सिग्नेचर मध्ये अंतर हेच आहे की इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर मध्ये काय असतं की हे एक जस्ट नॉर्मल सिग्नेचर आहे, ठीक आहे. हे कोणी पण कॉपी पेस्ट करू शकतं. तर समजा एखाद्याने इंटरनेटवर जाऊन मोदींची ही सही कॉपी केली आणि ती कुठल्याही ऑफिशियल डॉक्युमेंटच्या खाली त्याने तिथे पेस्ट करून दिली, तर त्याला आपण मोदीजींनी लिहिलेलं लेटर मानू का, तर नाही मानणार ना, येते का लक्षात. मग हाच याच्यातला फरक आहे की याच्यामध्ये ना कुठं तुमचं सिक्युरिटी नाही आहे, ठीक आहे, कोणी पण याला कॉपी पेस्ट करू शकतं. बघा इथे खाली मी जे दिलेलं आहे इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर, याच्यात काय म्हणताय, एक डॉक्युमेंट आहे प्लस एक सही आहे, ठीक आहे, पण इथे सिक्युरिटी नाही आहे, त्याला कोणी पण एडिट करू शकतं, मी वरती काही पण लिहू शकतो, सही मी कॉपी पेस्ट करू शकतो. हे सगळ्या गोष्टी इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरचा ड्रॉबॅक आहे, ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर तेवढं सिक्युअर माध्यम नाही आहे, ठीक आहे, पण तरी पण ते वापरलं जातं, ठीक आहे. कारण काही नसल्यापेक्षा काहीतरी असलं बरं त्या हिशोबाने आपण जेव्हा फॉर्म भरतो MPSCचा असो UPSCचा असो, तिथे आपलं इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरच घेतलं जातं, ओके. पण ते फुल्ली प्रूफ नाहीये, ते फुल सिक्युअर नाहीये, ठीक आहे. मग त्याचा वापर आपण जे आपले डिजिटल ट्रान्झॅक्शन्स असतात अशा ठिकाणी नाही करू शकत, ठीक आहे. जिथे आपल्याला कमी सिक्युरिटीची गरज आहे अशा ठिकाणी आपण इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरचा वापर करू शकतो, पण जिथे आपल्याला जास्त सिक्युरिटीची गरज आहे तिथे इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर ऐवजी डिजिटल सिग्नेचर वापरण्यात येतं. मग आता डिजिटल सिग्नेचर काय असतं, हे बघा, डिजिटल सिग्नेचर काय असतं, जर तुम्ही ना
आता लेटेस्ट मध्ये जर तुम्ही तुमचं एखादं डॉक्युमेंट काढलं असेल सरकारी, ठीक आहे, म्हणजे असं समजा की तुम्ही जातीचा दाखला काढताय, क्रिमिलियर सर्टिफिकेट काढताय, ठीक आहे, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट काढताय, कुठलं पण जे पण आपल्याला तहसीलदार मार्फत किंवा आपल्या सेतू कार्यालयांमार्फत सर्टिफिकेट्स मिळतात, तर असे कुठले पण सर्टिफिकेट जर तुम्ही काढले असतील तर तुम्हाला लक्षात येईल की आजकाल हे सर्टिफिकेट ना हे डिजिटली इश्यू होतात. ठीक आहे, आधी जसं व्हायचं की ऍक्च्युअल पेपर फॉर्मॅटमध्ये सर्टिफिकेट यायचे आणि त्याच्यावरती तहसीलदारचा शिक्का साईन सगळं म्हणजे ऍक्च्युअल फिजिकल फॉर्म मध्ये साईन केलेले राहायचं. ठीक आहे, पण आजकाल तसं होत नाही, हे सिस्टम जनरेटेड असतं. ठीक आहे, मग त्यालाच जे आपण म्हणतो ना त्याला आपण डिजिटल सिग्नेचर म्हणतो. ठीक आहे, जर तुम्ही तुमचं लेटेस्ट वाले एखादं डॉक्युमेंट अशा पद्धतीने काढलं असेल ना तर तिथे तुम्हाला असं टिक येईल, सिग्नेचर इज व्हॅलिड. ठीक आहे, मग यालाच आपण डिजिटल सिग्नेचर म्हणू त्या डॉक्युमेंटच्या शेवटी. मग तिथे लिहिलेलं राहील डिजिटली साईन बाय तहसीलदार ऑफ डॅश डॅश डिस्ट्रिक्ट, खाली तारीख राहील आणि रिझन पण राहील की कशासाठी साईन केलंय आणि स्थळ पण राहील, लोकेशन वगैरे. ठीक आहे, तर हे अशा फॉर्मॅटमध्ये जे राहील ते डिजिटल सिग्नेचर राहील. आता याच्यात एक ऍडव्हान्टेज काय माहिती का, याच्यात बघा इथे फरकामध्ये बघा खाली डिजिटल सिग्नेचरचा ऍडव्हान्टेज, याच्यात डॉक्युमेंट तर आहे, ठीक आहे, त्याला एक फिजिकल सिग्नेचर सुद्धा येतं सोबत, त्याच्यासोबत सील पण येतं आणि त्याला सिक्युरिटी प्रोव्हाइड केलेली. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये नंतर कोणी चेंज करू शकत नाही. ठीक आहे, आता असं जे डॉक्युमेंट आहे ना, समजा हे जे PDF आहे हे असं डिजिटली साइंड आहे आणि हे सिग्नेचर व्हॅलिड करून आपल्याला आलेलं आहे आणि याच्यावरती काहीतरी मसला लिहिलेला आहे. ठीक आहे, काहीतरी इथे माहिती लिहिलेली. उद्या जाऊन मी जर याच्यामध्ये काही चेंज केला ना तर हे सिग्नेचर ऑटोमॅटिक असं होऊन जाईल जे वरती दिलंय व्हॅलिडिटी अननोन. ठीक आहे, कारण का, तर मी याच्यात चेंज केलेलं आहे. जेव्हा हे डिजिटली साईन झालं होतं तेव्हा जे होतं ना त्याच्यात जर काही बदल करण्यात आला तर त्याचं ते व्हॅलिडिटी अननोन असं एरर दाखवेल त्या ठिकाणी. ठीक आहे, आणि मग हे तुमचं व्हॅलिड प्रूफ म्हणून तुम्ही वापरू नाही शकणार कुठे. समजतंय का? याचा अर्थ काय की डिजिटल सिग्नेचर हे जास्त सिक्युअर्ड आहे. याच्यामध्ये एकदा तुम्ही एखादं डॉक्युमेंट डिजिटली साईन केलं की त्याच्यामध्ये ज्याने साईन केलंय त्याच्याशिवाय दुसरं कोणी चेंज करू शकत नाही. मग ते डॉक्युमेंट कुठे पण शेअर करा तुम्ही. ठीक आहे, इंटरनेटवरती कुठे पण शेअर करा तुम्ही ते डॉक्युमेंट. जर तुम्ही त्याचं चेंज केलं तर चेंज केल्यानंतर ते ऑटोमॅटिकली ते असं होऊन जाणार आहे, व्हॅलिडिटी अननोन वगैरे. ठीक आहे, समजतंय? आता बघा हे मी तुम्हाला ना खूप सिम्पल लँग्वेज मध्ये सांगायचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, तसं एवढं टेक्निकल तुम्हाला प्रश्न येणार नाहीये, पण आपल्याला माहित पाहिजे जर आपल्याला अधिकारी व्हायचंय तर पुढे जाऊन आपल्याला या अशा गोष्टींशी सुद्धा डील करायचंय की आपल्याला डॉक्युमेंट जे असणार आहे ते डिजिटली साईन करावे लागणार आहे. ठीक आहे, आणि ही डिजिटल साईन म्हणजे हे ऍक्च्युअल फिजिकल साईन नसतं, फक्त तुमचा जो कम्प्युटर आहे, ठीक आहे, ज्याच्यावरनं तुम्ही एखादं डॉक्युमेंट व्हेरीफाय करणार आहात किंवा इश्यू करणार आहात, तर त्या कम्प्युटरमध्ये ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेलं असतं आणि त्याच्यात तुमचे क्रेडेन्शियल्स दिलेले असतात. ठीक आहे, मग ते तुम्हाला फक्त जस्ट एक क्लिक करायचं असतं, त्याच्याने ते डिजिटली साईन होऊन जातं. ठीक आहे, डिजिटल साईन मध्ये असं काही सेपरेट तुम्हाला सही स्कॅन करून तिथे नाही लावायची. समजतंय का? तर हा झाला डिजिटल सिग्नेचर वर्सेस इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर याच्यातला फरक. ठीक आहे, तर हे आपण इथे बघितले होते. यांच्या ह्या जे टेक्निकल डेफिनेशन्स आहे ह्या अशा पण कोणाला येणार नाही, कोणाला आठवणार पण नाही, त्या लक्षात नका ठेवू. फक्त हे जे मी एक्सप्लेनेशन इथे मी तोंडी सांगितले हे डोक्यात ठेवा, म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, आणि ही एक डायग्राम लक्षात ठेवा की कोणतं कोणापेक्षा जास्त सिक्युअर्ड आहे. ठीक आहे, जर आपल्याला फरक विचारला इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर वर्सेस डिजिटल सिग्नेचर मधला तर या डायग्रामवरून आपल्याला तो लक्षात येऊन जाईल. ओके, कारण हे आपल्याला सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधल्या क्वेश्चन्स मध्ये पण येऊ शकतो. पुढे जाऊ. बघा आता 2x वाली डेफिनेशन आहे की पेअर. ठीक आहे, इट मीन्स अ प्रायव्हेट की अँड इट्स मॅथमॅटिकली रिलेटेड पब्लिक की विच आर सो रिलेटेड that the public key can verify a digital signature created by a private key. ठीक आहे, मग आता हे काय म्हणतंय बघा की याच्यामध्ये काय राहणार आहे, की पेअर मध्ये काय राहणार आहे. बघा आता की पेअर आहे, याच्या डेफिनेशन्स वरती क्वेश्चन आलेला आहे. आता इथे काय आहे, याला मराठीत ना यांनी वेगळंच विचित्र ट्रान्सलेट केलेलं आहे, की जोडी. ठीक आहे, की जोडी. आपण याला की पेअरच लक्षात ठेवू. तसं पेअरला जोडी म्हणता, पण ते कीला काय काय ठिकाणी त्यांनी किंवा असं काहीतरी वेगळंच ट्रान्सलेट केलंय, मी तुम्हाला दाखवत होतो. मग हे बघा की पेअर काय असतं, एक असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टम आहे ज्याच्यामध्ये एक खाजगी की आहे आणि त्याच्या गणिताशी संबंधित एक सार्वजनिक की आहे. ठीक आहे, जी सार्वजनिक की खाजगी की द्वारे निर्मित डिजिटल स्वाक्षरीची पडताळणी करू शकेल. ठीक आहे, म्हणजे काय की पेअर आहे. पेअर आहे म्हणजे याच्यात दोन गोष्टी आल्या. ठीक आहे, पेअर म्हणजे काय असतं, जोडी म्हणजे दोन गोष्टी. मग कोणत्या दोन गोष्टी, एक प्रायव्हेट की आहे, ठीक आहे, आणि दुसरी आहे
पब्लिक की आहे. ओके, मग ही पब्लिक की काय करेल की हे प्रायव्हेट कीने डॉक्युमेंट क्रिएट केलंय का नाही हे सांगायचं काम कोण करेल, पब्लिक की करेल. ठीक आहे, जे आपण इथे बघा क्रिप्टो सिस्टमचं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं की जो एखादं डॉक्युमेंट एन्क्रिप्ट करतोय तो स्वतःची प्रायव्हेट की या ठिकाणी वापरतोय. ठीक आहे, स्वतःची प्रायव्हेट की या ठिकाणी वापरतोय. आणि जो डॉक्युमेंट व्ह्यू करणार आहे तो त्याच्याकडे एक पब्लिक की आहे, म्हणजे एक पिन आहे असं समजा, पासवर्ड आहे, तो वापरून त्याला समजणार आहे की हे डॉक्युमेंट यानेच एन्क्रिप्ट केलेलं होतं. ठीक आहे, समजतंय. तर ह्या दोन्ही कीच्या जोडीला की जोडी म्हणता, एक पब्लिक की आणि एक प्रायव्हेट की. ठीक आहे, तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की की पेअर आहे म्हणजे दोन कीज आहे, एक पब्लिक की आहे एक प्रायव्हेट की आहे. ठीक आहे, म्हणजे दोन पासवर्ड्स आहे असं लक्षात ठेवा जर जास्त अवघड जात असेल तर. ठीक आहे, मग आता बघा ZC मध्ये प्रायव्हेट कीची डेफिनेशन दिली आहे आणि ZD मध्ये पब्लिक कीची डेफिनेशन दिली. मग प्रायव्हेट की म्हणजे काय असेल, मीन्स द की ऑफ अ की पेअर यूज टू क्रिएट अ डिजिटल सिग्नेचर. ठीक आहे, हे डिजिटल सिग्नेचर क्रिएट करण्यासाठी जी की लागेल. ठीक आहे, म्हणजे आता हे उदाहरण आठवा जे मी तुम्हाला इथे दिले की समजा तुम्ही अधिकारी आहे आणि तुम्हाला एखादं डॉक्युमेंट डिजिटली व्हेरीफाय करायचं आहे, ते तुमच्याकडे या फॉर्मॅटमध्ये आलेलं आहे, पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये किंवा तुमच्या कम्प्युटरवरती आलेलं आहे. तर तुमच्या कम्प्युटरवरती असलेल्या सॉफ्टवेअर थ्रू तुम्ही त्याला डिजिटली साईन कराल, त्यावेळी तुम्हाला तुमची प्रायव्हेट की टाकावी लागेल, म्हणजे एखादा पिन नंबर OTP वगैरे असं टाकावं लागेल जेणेकरून ते साईन होऊन जाईल. ठीक आहे, आणि ते पब्लिक की म्हणजे काय आहे की हेच डॉक्युमेंट खरंच मी साईन केलंय का नाही हे व्हेरीफाय करण्यासाठी एक पब्लिक की राहील, म्हणजे ती टाकून हे डॉक्युमेंट आपलं व्हेरीफाय होईल. ठीक आहे, मीन्स अ की पेअर ऑफ दॅट इज यूज टू व्हेरीफाय. ठीक आहे, आता बघा प्रायव्हेट की मध्ये काय येईल, क्रिएट. ठीक आहे, प्रायव्हेट की मध्ये तुम्हाला ना कोणता कीवर्ड लक्षात ठेवायचा आहे, म्हणजे जर तुम्हाला कन्फ्युजन टाळायचं असेल तर इथे तुम्हाला क्रिएट हा कीवर्ड लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, डिजिटल स्वाक्षरी तयार करण्यासाठी प्रायव्हेट की वापरणार आहे आपण, आणि ती व्हेरीफाय करण्यासाठी पब्लिक की म्हणजे सार्वजनिक की वापरणार आहे. ठीक आहे, याचा अर्थ डिजिटल स्वाक्षरी सत्यापित करण्यासाठी, व्हेरीफाय करण्यासाठी. ठीक आहे, तर हे मी जे कीवर्ड्स अंडरलाईन केलेले आहे, गोल केलेले आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा, कारण याच्यातनं तुम्हाला एखाद्या वेळी क्वेश्चन आला तर येऊ शकतो. ठीक आहे, हे तुम्हाला उलट करून पण विचारलं जाऊ शकतं की प्रायव्हेट कीचा वापर व्हेरीफाय करण्यासाठी होतो. ठीक आहे, प्रायव्हेट कीचा वापर व्हेरीफाय करण्यासाठी होतो असं विचारलं जाऊ शकतं, आणि पब्लिक कीचा वापर क्रिएट करण्यासाठी होतो असं विचारलं जाऊ शकतं. तर ते उलट केल्यावर ते रॉंग राहील. ठीक आहे, तुम्हाला कोणत्या कीचा वापर कुठे होतो हे तुम्हाला एक्झॅक्ट लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आणि यालाच ना की पेअरला ना यांनी बघा, की पेअरला मला तुम्हाला मागाशी ते सांगायचं होतं, की पेअरला काही ठिकाणी त्यांनी कळ जोडी असं पण म्हटलेलं आहे. ठीक आहे, कळ जोडी. आता हे कळ वगैरे हे नका लक्षात ठेवू. ठीक आहे, तुम्ही इंग्लिश मधल्याच टर्म्स लक्षात ठेवा. नेक्स्ट, आता बघा प्रकरण 2 आहे, ह्यात आपण डेफिनेशन्स बघितल्या. आता ह्या डेफिनेशन्स मध्ये एवढं मी डिटेलमध्ये का गेलो, कारण हे थोडंसं कन्सेप्च्युअल होतं. ठीक आहे, त्याच्यामुळे हे थोडंसं बारकाईने घ्यावं लागलं, त्यामुळे थोडं डिटेलमध्ये गेलोय. आपल्याला याच्यावरनं एकच क्वेश्चन येऊ शकतो जास्तीत जास्त आला तर, तो पण जोड लावा नाही. ठीक आहे, आणि एकदमच जर आयोगाला डिटेलमध्ये जायचं असेल तर मग ते त्याचं मिनिंग विचारतील, इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर वर्सेस डिजिटल सिग्नेचर, प्रायव्हेट की वर्सेस पब्लिक की. ठीक आहे, तर असे पण प्रश्न येऊ शकतात. थोडं डिटेलमध्ये गेलेलो आहे त्याच्यासाठी. चला आता पुढे जाऊ. प्रकरण 2 मध्ये काय बघा, प्रकरण 2 मध्ये दिलेले अंकात्मक स्वाक्षरी म्हणजे काय, डिजिटल सिग्नेचर. आता डिजिटल सिग्नेचर विषयी थोडंसं डिटेलमध्ये दिलेलं आहे याच्यामध्ये. याच्यात कलम 3 आहे, सेक्शन 3 आहे. याच्यात काय, कोणताही वर्गनिधार विद्युत नोंदींना म्हणजेच अंकात्मक स्वाक्षरीची जोड देऊन विश्वसनीय बनवू शकतो. विद्युत नोंदीचे प्रमाण एसिमेट्रिक क्रिप्टो सिस्टम किंवा हॅश फंक्शन द्वारे करण्यात येते. ठीक आहे, म्हणजे काय आहे, एनी सबस्क्रायबर. ठीक आहे, वर्गनिधार म्हणजे काय, सबस्क्रायबर म्हणजेच ग्राहक, मे ऑथेंटिकेट an electronic record by affixing his digital signature by the use of a symmetric crypto system and hash function. ठीक आहे, तर आता आपल्याला याच्यात जास्त लक्षात नाही घ्यायचं, याच्यात एवढंच लक्षात ठेवायचं की डिजिटल सिग्नेचरचा वापर आपण करू शकतो व्यवहारांमध्ये, आणि त्याला सरकारने या ठिकाणी मान्यता दिलेली. मग कोणते व्यवहार येतील, कंपन्यांचे खाजगी व्यवहार पण येतील की दोन कंपन्या आपापसामध्ये काहीतरी करार करताय, काहीतरी गोष्ट मागवताय किंवा सेंड करताय. ठीक आहे, किंवा सरकार जे डॉक्युमेंट्स इश्यू करतं लोकांसाठी त्याच्यात सुद्धा याचा वापर केला जाऊ शकतो. किंवा जे लोक RTI फाईल करतात, जे लोक इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करतात. ठीक आहे, जे लोक इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करतात, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये डिजिटल
सिग्नेचरचा अंकात्मक स्वाक्षरीचा डॉक्युमेंट्सच्या व्हेरिफिकेशनसाठी वापर केला जाऊ शकतो त्याला सरकारने मान्यता दिलेली आहे. ठीक आहे. आता बघा इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स प्रकरण 3. आता सरकार इलेक्ट्रॉनिक शासन व्यवहार कसे चालवेल. ठीक आहे. त्याच्यासाठी म्हणजे आता काहीतरी कायद्याचं बॅकिंग लागेल ना, की सरकार जर त्याचे सगळे जे डॉक्युमेंट्स आहे ते डिजिटलाइज करणार आहे तर त्याला मान्यता असली पाहिजे. बरोबर ना. उद्या असं कोणी नको म्हणायला की आम्हाला हे डिजिटल डॉक्युमेंटला मान्यता नाहीये. तर त्याच्यामुळे सरकारने या कायद्या थ्रू त्याला मान्यता देण्याचं काम केलेलं आहे. मग त्याच्यासाठी इथे प्रकरण 3 इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स त्याच्यासाठी दिलेलं आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये सरकार जे जे काही गोष्टी करणार आहे, जे पण काही सरकारचे डॉक्युमेंट्स आहेत तर त्याला इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये डिजिटल फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठीचे हे कलम आहे. ठीक आहे. तर आता आपण बघू एक एक. तुम्ही हे एक एक वन लाइनर मध्ये लिहून घ्या. प्रश्न आला तर येऊ शकतोय. ठीक आहे. सेक्शन 4. लेखी स्वरूपात पुरवला जाणारा विषय विद्युत नोंदीद्वारे पुरवल्यास तो कायदेशीर असेल. ठीक आहे. म्हणजेच काय की जे आपण डॉक्युमेंट लेखी स्वरूपात पुरवतो. ठीक आहे. लेखी स्वरूपात पुरवतो म्हणजे कसं, आता समजा तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स आहे. ठीक आहे. तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स हे तुम्हाला लेखी स्वरूपात फिजिकल फॉर्म मध्ये दिलं जातं. बरोबर. पण हाच विषय विद्युत नोंदणीद्वारे म्हणजे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डद्वारे पुरवल्यास तो कायदेशीर असेल. मग इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तुम्ही तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सचं कुठून जनरेट करू शकता. समजा तुम्ही ते ॲप इन्स्टॉल केलं. माझ्याकडे आहे ते. एक सेकंड मी तुम्हाला नाव सांगतो त्या ॲपचं. डिजिलॉकर. ओके. सरकारचं डिजिलॉकर म्हणून जे ॲप आहे. ठीक आहे. जर ते तुम्ही इन्स्टॉल केलं आणि त्याच्यातलं बघितलं तर त्याच्यात तुम्हाला तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स ना डिजिटल फॉर्म मध्ये तुम्हाला मिळेल. ठीक आहे. मी स्वतः ते वापरतो. तर ते तुम्हाला तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स मोबाईलवरती डिजिटल फॉर्म मध्ये मिळेल आणि त्याच्या शेवटी ना तुम्हाला खाली सिग्नेचर व्हॅलिड वगैरे हे असं डिजिटली साईन केलेलं असेल. ठीक आहे. आणि मग ते तुमचं व्हॅलिड डॉक्युमेंट आहे. तुम्हाला कुठेही पोलिसांनी पकडलं तर तुमच्याकडे ऍक्च्युअल डॉक्युमेंट नसलं तुम्ही ते डिजिटल डॉक्युमेंट दाखवू शकता. ठीक आहे. तर असे सगळेच डॉक्युमेंट जे सरकार लेखी स्वरूपात पुरवताना ते सगळे डॉक्युमेंट इथून पुढे इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये पुरवले तरी त्याला मान्यता आहे. ठीक आहे. हे म्हणतंय सेक्शन 4. सेक्शन 5 काय म्हणतंय, अंकात्मक स्वाक्षरीच्या आधारे अधिकृत केलेली माहिती विश्वसनीय मानली जाईल. ठीक आहे. म्हणजे कोणती माहिती जिला डिजिटली साईन केलेलं आहे. ठीक आहे. जिच्यावरती डिजिटल सिग्नेचर आहे. ठीक आहे. मग असं नाही होणार की प्रत्येक गोष्ट जी तुमच्याकडे पीडीएफ फॉर्म मध्ये तिला ऑथेंटिकेट मानायचंय. ठीक आहे. पीडीएफ मध्ये असेल आणि सोबत ती डिजिटली साईन केलेली असेल. ठीक आहे. तर अशीच गोष्ट त्या ठिकाणी ऑथेंटिकेट मानण्यात येईल. ओके. खरी मानण्यात येईल. सेक्शन 6. शासनाच्या व तिच्या नामांकनामध्ये विद्युत अभिलेखाचा व अंकात्मक स्वाक्षरीचा वापर कायदेशीर असेल. ठीक आहे. विद्युत अभिलेख म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. मग इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आणि डिजिटल स्वाक्षरी यांचा वापर कायदेशीर असेल. ठीक आहे. आता बघा हे तेच गोष्टी दिलेल्या आहे 2-3 कलमांमध्ये, फक्त शब्द उलटे पालटे करून दिलेले. कलम 7. कागदपत्रे, नोंदी, माहिती इत्यादी विद्युत अभिलेखेच्या स्वरूपात ठेवता येतील. ठीक आहे. आता समजा सरकारचे जे पण काही कागदपत्रे वगैरे असतात, नोंदी असतात, लँड रेकॉर्ड्स असतात, वीज बिल भरतो आपण त्याचे रेकॉर्ड्स असतात, पाणी बिल भरतो त्याचे रेकॉर्ड्स असतात. ठीक आहे. सगळे रेकॉर्ड्स. ठीक आहे. मॅरेज सर्टिफिकेट असतं त्याचे रेकॉर्ड्स असतात. म्हणजे सरकार जे जे काही रेकॉर्ड ठेवतं लोकांचं किंवा लोकांना जे जे काही डॉक्युमेंट इश्यू करतं. ठीक आहे. हे सगळे गोष्ट इथून पुढे इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यात येईल आणि तिला मान्यता असेल. ठीक आहे. म्हणजे पेपर फॉर्मॅट मध्ये न ठेवता सगळं इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅट मध्ये म्हणजे स्कॅन करून किंवा डायरेक्टली डॉक्युमेंटच इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅट मध्ये म्हणजे आपलं वर्ड डॉक्युमेंट असो, पीडीएफ डॉक्युमेंट असो, अशा फॉर्मॅट मध्ये सगळं सेव्ह करून ते वापरण्यात येईल. ठीक आहे. सेक्शन 8. नियम, नियमने वगैरे विद्युत राजपत्रात प्रकाशित करण्यात येतील. ठीक आहे. विद्युत राजपत्रात. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे की राजपत्र असतं ज्याच्यामध्ये सरकार जे पण काही गोष्टी नियम वगैरे करतं तर या राजपत्रामध्ये पब्लिश होतात. ठीक आहे. ऑफिशियल गॅजेट आपण ज्याला म्हणतो. तर मग हे गॅजेट सुद्धा पीडीएफ फॉर्म मध्ये किंवा डिजिटली प्रोव्हाइड करण्यात येईल. ठीक आहे. आणि त्याला सुद्धा मान्यता राहील. ओके. सेक्शन 9. कलम 6, 7, 8 कोणत्याही व्यक्तीला कागदपत्र विद्युत स्वरूपामध्ये स्वीकारली जावीत यासाठी आग्रह धरण्याचा हक्क देत नाही. ठीक आहे. आता बघा हा थोडासा कॅच आहे, हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके. हा पॉइंट महत्वाचा आहे जो 9 नंबर मध्ये. आता बघा इथे काय म्हणताय आपण 6, 7, 8 मध्ये काय आहे की सरकारचे सगळे डॉक्युमेंट्स आणि सरकार लोकांना जे पण डॉक्युमेंट्स प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे. ते सगळे डिजिटल फॉर्म मध्ये असले तरी हरकत नाही, डिजिटल फॉर्म मध्ये ते कन्वर्ट करावे.
ठीक आहे, हे म्हटलं आपण 6, 7, 8 मध्ये. पण 9 काय म्हणताय? 9 म्हणताय की 6, 7, 8 मध्ये जे पण डॉक्युमेंट लोकांना प्रोव्हाइड केले जात आहे, ठीक आहे, व्यक्तीला कागदपत्र दिली जात आहे, ठीक आहे, तर तिथे तुम्ही त्या व्यक्तीला आग्रह नाही करू शकत की ही तू डिजिटल स्वरूपातच स्वीकारली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे लोकांना डॉक्युमेंट इश्यू करण्यासाठी तुम्हाला ते फिजिकल फॉर्मॅटमध्ये सुद्धा इश्यू करावं लागेल. समजतंय का? तिथे कंपल्सरी नाही आहे. आता इन जनरल ते ऍक्सेप्ट होतंय. आपण हे बघतोय की आपण स्वतः कास्ट सर्टिफिकेट, इकॉनॉमिक बॅकवर्ड असेल त्याचं सर्टिफिकेट, SABC सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, हे सगळे सर्टिफिकेट जे आहे, डोमिसाईल सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, हे सगळे आपण स्वतः जे वापरतोय आजच्या घडीला, हे आपण इलेक्ट्रॉनिक फॉर्म मधलेच वापरतोय. ठीक आहे, आपल्याकडे त्याचे PDF असतात आणि त्याला प्रिंट करून आपण देत असतो, किंवा अनेक ठिकाणी परीक्षांमध्ये तर ते स्कॅन करूनच तुम्हाला मागवतात. ठीक आहे, आपण हे करतोय सध्याच्या घडीला, आपण याचा वापर भरपूर मोठ्या प्रमाणावर करतोय, पण हे कंपल्सरी नाहीये. हे तुम्ही लोकांना फोर्स नाही करू शकत की तुम्ही इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्येच याचा वापर केला पाहिजे. ठीक आहे, याच्यासाठी तुम्ही आग्रह देत नाही. ठीक आहे, आग्रह धरण्याचा हक्क देत नाही. ठीक आहे, तर मग हे नाही जो कीवर्ड आहे हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. इथे स्टेटमेंट बदलून तुम्हाला नाहीच्या ऐवजी आहे येऊ शकतं. ठीक आहे, आहे, आणि ते रॉंग असेल. ठीक आहे, पुढे जाऊ. सेक्शन 10 मध्ये काय आहे? डिजिटल स्वाक्षरी संदर्भात केंद्र सरकारला नियम बनवण्याचा अधिकार. ठीक आहे, हा पण कलम महत्वाचा आहे. इथे येऊ शकतं की डिजिटल स्वाक्षरी संदर्भात नियम बनवण्याचा अधिकार केंद्र व राज्य दोन्ही सरकारांना दिलेला आहे. तर असं आलं तर ते रॉंग आहे, कारण आपल्याला काय दिलं? केंद्र सरकारच दिलं, त्यामुळे आपण तेच लक्षात ठेवणार. ठीक आहे, डिजिटल स्वाक्षरीसाठी जे पण नियम असतील ते केंद्र सरकार बनवेल. ओके, तर हे तुम्ही स्लाइड्सवरचे कलम जे आहे, सेक्शन जे आहे, हे तुम्ही 1 लाइनर मध्ये लिहून घ्या. माझ्या मते याच्यात जास्तीत जास्त इम्पॉर्टंट सेक्शन 9 आहे आणि सेक्शन 10 आहे, जिथे काहीतरी कॅच देण्याचा चान्स आहे. ठीक आहे, कॅच देण्याचा चान्स आहे. बाकीच्या ठिकाणी असं कॅच देण्याचा चान्स नाहीये, तर मग इथे तुम्हाला क्वेश्चन येण्याचे जास्त चान्सेस आहे. ठीक आहे, चला मग पुढे जाऊ. प्रकरण 4 आहे. ठीक आहे, प्रकरण 4. आता बघा, हा कायदा आहे ना तसा खूप मोठा आहे. ठीक आहे, याच्यामध्ये खूप प्रकरणं आहे आणि खूप सेक्शन सुद्धा आहे. तर थोडंसं मी फास्ट मध्ये पण घेणार आहे, कारण कॉस्ट बेनिफिट रेशो तितका नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला जे महत्वाचं वाटत असेल तुम्ही ते नोट करू शकता. बाकी माझ्या साईडने मला जे महत्वाचं वाटतंय ते तर मी तुम्हाला सांगूनच देतोय. ठीक आहे, सेक्शन 11 मध्ये काय दिलेलं आहे? ज्या प्रेषिताने, ठीक आहे, आता बघा इथे यांनी प्रेषित म्हटलंय, हे आपण इथे कन्फ्युज झालो असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे इंग्लिश शब्द वाचा, म्हणजे ओरिजिनेटर. ठीक आहे, म्हणजे जो निर्माण करतोय. ठीक आहे, आता यांनी प्रेषित देऊन हे अजून अवघड करून टाकलं. केव्हा? ज्याच्या वतीने विद्युत नोंद पाठवली जाईल. विद्युत नोंद पाठवली जाईल म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड पाठवली जाईल. ठीक आहे, असेल त्याला बहालत्व ॲट्रिब्युशन दिले जाईल. ठीक आहे, म्हणजे काय नाही आहे की जो ओरिजिनेटर आहे तो जे डॉक्युमेंट पाठवतोय तर त्याला ॲट्रिब्युशन दिलं जाईल, म्हणजे त्याने हे पाठवलंय असं त्याच्या सिस्टमवरती येईल. ठीक आहे, म्हणजे असं समजा की तुमचा जीमेलचा अकाउंट आहे, त्याच्या सेंट बॉक्समध्ये तुम्ही जे पाठवताय ते सगळे मेल्स असतात, बरोबर? तर याला तुम्ही त्याच्याशी कम्पेअर करू शकता. ज्या ओरिजिनेटरने किंवा ज्याच्या वतीने नोंद पाठवली असेल त्याला ॲट्रिब्युशन दिलं जाईल, म्हणजे त्याच्या सिस्टमवरती तिथे रेकॉर्ड राहील की हे त्यानेच पाठवलेलं आहे. ओके, सेक्शन 12. पोचपावती एक्नॉलेजमेंट. प्रेषित सहमत असलेल्या मार्गाने प्रेषितीने ॲड्रेस पोचपावती द्यावी. ठीक आहे, म्हणजे काय आहे की ते कुठे पाठवायचं आहे. ठीक आहे, तर त्याचं सुद्धा ॲड्रेस तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. डॉक्युमेंट तुम्हाला कुठे सेंड करायचं आहे त्याचं सुद्धा ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे. ओके, सेक्शन 13. विद्युत अभिलेख पाठवण्याचे किंवा प्राप्तीचे वेळ व ठिकाण प्रेषिताच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या संगणकाच्या स्रोतमध्ये प्रवेश केल्यानंतर तो पाठवण्यात आला आहे असे मानण्यात येईल. ठीक आहे, विद्युत नोंदी प्राप्त करण्याच्या हेतूने प्रेषिताने संगणक साधन मार्ग जरी स्पष्ट दाखवला, एक सेकंड, संगणक साधन मार्ग जरी स्पष्ट दाखवलं तरी विद्युत नोंद प्राप्त झाल्याची वेळ मानली जाईल. ठीक आहे, म्हणजे काय, आता हे रिसीव्ह केव्हा होईल? ठीक आहे, पहिले तर काय आलं की तुमच्या सेंट बॉक्समध्ये जाईल. ठीक आहे, दुसरी गोष्ट तुम्हाला जिथे पाठवायचं आहे त्याचं तुम्हाला ॲड्रेस मेन्शन करावं लागेल. आता हे मी थोडंसं तुमच्या ईमेलशी कम्पेअर करून सांगतोय. तिसरी गोष्ट,
हे समोरच्याला पोहोचेल केव्हा, आपण ग्राह्य केव्हा धरू, जेव्हा त्याच्या सिस्टम मध्ये ते डॉक्युमेंट पोहोचलेलं राहील, तो टाइम जो असेल त्या वेळेला आपण ते पोहोचले असं ग्राह्य धरू. ठीक आहे, हे दिलेलं आहे 13 मध्ये. ठीक आहे, जास्त काही महत्वाचे नाही आहे हे सेक्शन, तुम्ही जस्ट एक लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. प्रकरण 5 मध्ये काय आहे, विद्युत अभिलेख म्हणजे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आणि अंकात्मक स्वाक्षरीची सुरक्षा. विद्युत रेकॉर्ड्स आणि डिजिटल स्वाक्षरीची सुरक्षा. ठीक आहे, डिजिटल सिग्नेचरची सिक्युरिटी. याच्यासाठी कलम 14 आहे, जेव्हा एखाद्या विद्युत अभिलेखाला कोणतीही सुरक्षित कार्यपद्धती लागू असते त्यावेळी अशा वेळेपासून ते पडताळणीच्या वेळेपर्यंत असे अभिलेख सुरक्षित अभिलेख मानण्यात येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर कलम 15 अंकात्मक स्वाक्षरीची सुरक्षा म्हणजे काय, आता इथे डिजिटल सिग्नेचरची सुरक्षा त्याला प्रोव्हाइड करण्यात येईल हे दिलेले आहे. ठीक आहे, कुठलंही डॉक्युमेंट जे असेल त्याला डिजिटली साईन करण्यात येईल तरच त्याला ते सिक्युअर्ड मानण्यात येईल किंवा प्रमाण मानण्यात येईल. कलम 16 केंद्र सरकार सुरक्षित कार्यपद्धती नमूद करू शकेल. ठीक आहे, म्हणजे आता इथे परत जसं गाईडलाईन केंद्र सरकार ठरवेल ना, तर तसं इथेच दिलेलं आहे की केंद्र सरकार त्या व्यवहाराचे स्वरूप वगैरे, खर्च, कार्यपद्धती काय असली पाहिजे याच्यासाठी नियम करेल. ओके, हे काय नाही, हे 1 लाइनर मध्ये लक्षात ठेवा, जास्त डिटेल मध्ये जाण्यात काही पॉईंट नाही. हा थोडासा महत्वाचा आहे. प्रमाणपत्र देणाऱ्या अधिसत्तेचे नियमन. ठीक आहे, इथे बघा, प्रकरण 6 मध्ये काय दिलेलं आहे, प्रमाणपत्र देणाऱ्या अधिसत्तेचे नियमन. रेग्युलेशन ऑफ सर्टिफाइंग ऑथॉरिटी म्हणजे जी ऑथॉरिटी सर्टिफिकेट प्रोव्हाइड करते तिचं रेग्युलेशन म्हणजे तिचं नियमन. ठीक आहे, आता याच्यात बघा काय, कलम 17 केंद्र सरकार प्रमाणपत्र देणाऱ्या अधिसत्तेचे नियंत्रकाची तसेच उपसहाय्यक नियंत्रकाची नियुक्ती करू शकेल. ठीक आहे, आता बघा, हे केंद्र सरकार काय करेल, याच्यामध्ये जे पण गोष्ट डिजिटल सिग्नेचर भारतात वापरले जाणार आहे सरकारी कामांसाठी किंवा खाजगी कामांसाठी सगळीकडे, या सगळ्यांचं नियमन करण्यासाठी, रेग्युलेशन करण्यासाठी कोणाची अपॉइंटमेंट करेल, नियंत्रकाची, रेग्युलेटर. ठीक आहे, केंद्र सरकार एक रेग्युलेटर अपॉइंट करेल आणि तसेच उप किंवा सहाय्यक नियंत्रकाची पण नियुक्ती करेल. ठीक आहे, म्हणजे 2 अधिकारी या ठिकाणी या सगळ्या व्यवहारांवरती लक्ष ठेवण्यासाठी बनवलेले आहे. एक आहे रेग्युलेटर आणि एक असिस्टंट रेग्युलेटर किंवा सहाय्यक नियंत्रक. ठीक आहे, आणि यांचं अपॉइंटमेंट कोण करणार आहे, तर केंद्र सरकार. ठीक आहे, नियुक्ती कोण करणार आहे, केंद्र सरकार. तर हे आपल्याला महत्वाचं ठरतं. इथे आपल्याला केंद्र सरकारऐवजी राज्य सरकार करून प्रश्न येऊ शकतो की राज्य सरकार यांची नियुक्ती करेल, तर ते स्टेटमेंट रॉंग राहील. ठीक आहे. सेक्शन 18 नियंत्रकाची कार्य प्रमाणपत्र देणाऱ्या अधिसत्तेवर नियंत्रण ठेवणे, त्याची पात्रता व अनुभव नमूद करणे आहे. ठीक आहे, मग आता याच्यात काय म्हटलंय की याचं काम काय, याचं काम तर असं आहे की जो प्रमाणपत्र वितरित करणार आहे, ठीक आहे, त्याच्यावरती नियंत्रण ठेवायचं आहे. ठीक आहे, आणि त्याचे काहीतरी क्वालिफिकेशन वगैरे असलं पाहिजे, हे दिलेलं आहे. ओके. 19 केंद्र सरकारच्या सहमतीने नियंत्रक प्रमाणपत्र जारी करण्यासाठी विदेशी प्रमाणन अधिसत्तेला मान्यता देऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे आता समजा एखादी फॉरेन ऑथॉरिटी आहे, ठीक आहे, तर तिला मान्यता देण्याचं काम कोणाचं आहे, त्याचं पण नियंत्रकाचं आहे. म्हणजे ते फॉरेन ऑथॉरिटी भारतामध्ये डिजिटल सिग्नेचर इश्यू करू शकतं, त्याला मान्यता देण्याचं काम नियंत्रकाचं आहे, पण त्याच्यासाठी केंद्र सरकारची सहमती आवश्यक आहे, केंद्र सरकारच्या सहमतीने. ठीक आहे, तर हे दिलेलं होतं 19 मध्ये. ओके, पुढे जाऊ. 20 मध्ये बघा काय, नियंत्रक हा सर्व अंकात्मक स्वाक्षरी प्रमाणपत्राचा संग्रह स्थान म्हणून कार्य करेल. ठीक आहे, म्हणजे आता हा काय, जे पण डिजिटल डॉक्युमेंट्स या ठिकाणी इश्यू होत आहे, डिजिटल साईन केलेले, ठीक आहे, तर हे सगळे डॉक्युमेंट्सची रिपॉझिटरी म्हणजे काय, एक डेटाबेस, तो कोणाकडे असेल, या नियंत्रकाकडे असेल. ठीक आहे, हा सगळा डेटाबेस याच्याकडे असेल. सेक्शन 21 कोणत्याही व्यक्तीला डिजिटल स्वाक्षरी जारी करण्याचा परवाना मिळण्याबाबत नियंत्रकाकडे अर्ज पाठवू शकतो. ठीक आहे, मग आता डिजिटल स्वाक्षरी आहे असं कोणी पण इश्यू नाही करू शकत, त्याच्यासाठी तुमचे रिक्वायरमेंट्स लागणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे, तर तो अर्ज नियंत्रकाकडे करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे मग तुम्हाला परवाना मिळेल आणि तेव्हाच तुम्ही डिजिटल सिग्नेचर्स इश्यू करू शकता आणि तिथून पुढेच तुमच्या डॉक्युमेंट्सला ऑथेंटिकेशन राहील. ठीक आहे, मग असा परवाना नमूद केलेल्या कालावधीपुरताच वैध असेल. ओके, मग त्याला व्हॅलिडिटी पण राहील की परवाना 10 वर्षांसाठी आहे, 20 वर्षांसाठी आहे किंवा 5 वर्षांसाठी आहे वगैरे वगैरे. तो अहस्तांतरणीय असेल. ठीक आहे, म्हणजे ते लायसन्स तुम्ही
तुमच्यासाठी वापरू शकता किंवा अनुवांशिक नसेल. एकदा तुम्हाला लायसन्स मिळालं म्हणजे पुढे तुमच्या मुलांना ते वापरायचं आहे असं नाहीये. ठीक आहे. परत तो अहस्तांतरणीय आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला मिळालंय तर त्याचा वापर तुम्हीच केला पाहिजे. ठीक आहे. असं नाही की ते तुम्ही दुसऱ्याला चालवायला दिलं. म्हणजे जसं समजा तुम्ही वाईन किंवा लिकरच्या दुकानांचं बघा एकदा, की बऱ्याच ठिकाणी तर लायसन्स सुद्धा ट्रेडिंग होतं. ठीक आहे. ते सुद्धा ऍक्च्युली चुकीचं आहे, पण लायसन्स सुद्धा ट्रेडिंग मध्ये येतात. मग ते एकाचं लायसन्स दुसरा वापरतोय, दुसऱ्याचं तिसरा वापरतोय, असे पण व्यवहार चालतात. ठीक आहे. पण याच्यामध्ये ते दिलेलं आहे की डिजिटल सिग्नेचरचं जर इश्यू करायचं लायसन्स असेल ते तुम्हालाच वापरायचं. ते अहस्तांतरणीय आहे आणि ते अनुवांशिक पण नाहीये. ठीक आहे. म्हणजे तुमच्या मुलांना डायरेक्टली नाही मिळणार. कलम 22. केंद्र सरकारने नमूद केल्याप्रमाणे विशिष्ट नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह जास्तीत जास्त 25,000 रुपये फी भरून परवान्यासाठी अर्ज करावा लागेल. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये काय आहे, जास्तीत जास्त 25,000 रुपये फी भरायची त्या ऑथॉरिटीला ज्याला डिजिटल सिग्नेचर इश्यू करायचे त्याला. ठीक आहे. तर याच्यावरती प्रश्न आलेला आहे, किती फी आहे त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. तर ते 25,000 आकडा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ओके. त्याच्यानंतर 23 पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 23 मध्ये काय आहे, परवान्याच्या नूतनीकरणासाठी अर्ज. ठीक आहे. म्हणजे आता तुमचा परवाना रिन्यू करायचा, लायसन्स रिन्यू करायचंय, अशा वेळी मुदत संपण्यापूर्वी 45 दिवसांच्या आत तुम्हाला अर्ज करावा लागेल. ठीक आहे. मुदत संपण्याच्या पूर्वी. ठीक आहे. इथे तुम्हाला बदलून असं येऊ शकतं की मुदत संपल्यानंतर 45 दिवसांच्या आत अर्ज करायचा आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे हे संपण्यापूर्वीला गोल करून घ्या, लक्षात ठेवा. मग अशा वेळी, आणि आता बघा, आता हे पहिले तर तुम्ही एवढी फी भरली 25,000, रिन्यू साठी परत तेवढी फी असणार आहे का? थोडंसं कॉमन सेन्स लावलं तर काय लक्षात येईल की 25,000 तर परत असू शकत नाही, त्याच्यापेक्षा कमीच असेल. ठीक आहे. कुठल्याही लायसन्सच्या बाबतीत तेच असतं की रिन्युएशनसाठी आधीपेक्षा कमीच फी असते. मग इथे किती 5,000 रुपयापर्यंत फी येईल. ठीक आहे. मग हे दोन्ही आकडे लक्षात ठेवा, कुठे 25 आहे कुठे 5 आहे. ठीक आहे. तर हे आपल्याला परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. पुढे जाऊ. 24 नंबर. नियंत्रक कागदपत्र व इतर घटकांच्या आधारे परवाना संमत करेल किंवा नाकारेल. ठीक आहे. आता हा त्याचा अधिकार आहे परवाना द्यायचा की नाही. 25 मध्ये काय, परवानाची तहकुबी, सस्पेन्शन. ठीक आहे. म्हणजे आता एखाद्याने उल्लंघन केलं काही गोष्टींचं तर त्याचा परवाना, लायसन्स सस्पेंड करण्यात येईल. ठीक आहे. आता ह्या कॉमन गोष्टी आहे, आपल्याला थोडासा अंदाज असतो, कुठल्या पण लायसन्सच्या बाबतीत असतंच नियम अटी. अटी व शर्तींचे पालन न केल्यास मात्र संबंधित व्यक्तीला आपली बाजू मांडण्याची संधी न देता 10 दिवसांपेक्षा जास्तीत कालावधीसाठी तो तहकूब करता येणार नाही. ठीक आहे. म्हणजे जास्तीत जास्त 10 दिवसांपर्यंत आपण त्याला तहकूब करू शकतो जर त्याने त्याची बाजू मांडली नसेल तर. ठीक आहे. समजा त्याने त्याची बाजू मांडून पण झाली आणि त्याच्या मांडलेल्या बाजूवरून पण आपल्याला असं लक्षात येतंय की यार नाही, हे चुकीचं आहे, तर त्याच्या पुढे आपण त्याचा परवाना अजूनही कंटिन्यू ठेवू शकतो सस्पेन्शन मध्ये. समजतंय का? पण त्याची बाजू मांडण्यासाठी त्याला 10 दिवसांच्या आतच यावं लागेल. 26. ठीक आहे. आता हे खाली पाहिजे होतं. ठीक आहे. मी PDF मध्ये चेंज करून देईल, इथे एंटर नाही प्रेस केलं गेलंय. 26 मध्ये काय, नियंत्रक परवान्याच्या तहकुबीची किंवा रद्दबातलीची नोटीस संबंधित व्यक्तीला देईल. ठीक आहे. बस आता हे तेच आहे यार. म्हणजे बघा, उगाचच वाढवलेलं आहे याच्यामध्ये कलम आणि आपलं काम अवघड केलेलं आहे. 27. नियंत्रक आपल्या अधिकाराचे प्रदत्तीकरण सहाय्यक नियंत्रकाला करू शकेल. ठीक आहे. म्हणजे आता इथे काय, नियंत्रक स्वतःचे अधिकार याला ट्रान्सफर करू शकेल जो त्याला असिस्टंट म्हणून अपॉइंट केलेला आहे. ठीक आहे. 28. नियंत्रक नियम, कायदा इत्यादींच्या उल्लंघनाची चौकशी करू शकेल. त्याला आयकर अधिनियम 1961 अंतर्गत अधिकार असतील. ठीक आहे. चौकशी करण्याचा अधिकार आहे. 29 मध्ये काय, नियंत्रकाला संगणक माहितीचा साठा यामध्ये प्रवेश करण्याचा अधिकार आहे. ठीक आहे. कायदा, नियम इत्यादींचे उल्लंघन झाल्यास. ठीक आहे. तर हा एक महत्वाचा पॉईंट आहे, हा तुम्ही लिहा, बाकीचे नाही लिहिले तरी चालतील. ठीक आहे. याच्यात काय म्हणताय की जो नियंत्रक आहे, ठीक आहे, जे ऑथॉरिटी आहे, रेग्युलेटर आहे, त्याला दुसऱ्याच्या संगणक किंवा माहितीच्या साठ्यामध्ये प्रवेश करण्याचा अधिकार आहे, म्हणजे ऍक्सेस घेण्याचा अधिकार आहे. ठीक आहे. आता पुढे जाऊन आपण बघू ना, तर कॉमन व्यक्ती दुसऱ्याच्या संगणक किंवा डेटाबेसमध्ये गेला तर अशा वेळी ते ऍक्सेसच्या डेफिनेशन मध्ये येईल आणि तो गुन्हा ठरणार आहे. ठीक आहे. जे आपण सायबर क्राईम पुढे जाऊन बघणार आहे याच्यातच. पण जे रेग्युलेटिंग ऑथॉरिटी आहे, तर मग तिला तो अधिकार आहे की जर नियमांचे उल्लंघन झाले ना, तर ती कोणत्याही व्यक्तीची, सरकारी असो खाजगी असो, ठीक आहे, त्याचे कम्प्युटर तपासू शकते, त्याचे हार्ड डिस्क तपासू शकते. हे अधिकार यांना दिलेले. ठीक आहे. पण हेच जर कॉमन मॅनने दुसऱ्याच्या कम्प्युटरचा किंवा हार्ड डिस्कचा ऍक्सेस करायचा प्रयत्न केला तर तो त्या ठिकाणी गुन्हा ठरणार आहे. ओके. 30 नंबर.
प्रमाणन अधिसत्तेने म्हणजे सर्टिफाईड ऑथॉरिटीने ठराविक कार्यपद्धतीचा अवलंब करणे, सुरक्षा व गुप्तता राखणारी कार्यपद्धती. 31 नंबर, प्रमाणन अधिसत्तेने कायदे पालनाची हमी देणे. 32 नंबर, प्रमाणन अधिसत्तेने परवाना व्यवसाय चालवत असलेल्या परिसरात चटकन लक्षात येईल अशा ठिकाणी परवाना प्रदर्शित करावा. ठीक आहे, म्हणजे त्याने त्याचं डिजिटल सिग्नेचर इश्यू करायचं लायसन्स सुद्धा त्या ठिकाणी लावायचं आहे. ठीक आहे, आपण बघतो बऱ्याच ठिकाणी बघा, तुम्ही मेडिकलमध्ये गेलेले असाल तर तिथे तुम्हाला हे जाणून येईल. ठीक आहे, मेडिकलमध्ये त्यांचं जे मेडिकलचा परवाना असतो, लायसन्स असतं, ते त्यांनी असं फ्रंटलाच लावलेलं असतं. ठीक आहे, ते का, कारण लोकांना समजलं पाहिजे की ज्याच्या नावाने ते लायसन्स इश्यू केलेलं आहे त्याचा फोटो पण असतो तिथे, तोच व्यक्ती मेडिकलमध्ये बसलेला आहे का नाही. ठीक आहे, तर याच्यासाठी तो नियम केलेला आहे. तर तसाच इकडे पण नियम आहे की जे डिजिटल सिग्नेचर इश्यू करायचे आहे तर असा जो परवाना आहे तर तो पण अशा ऑथॉरिटीला तिथे लावायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 33 नंबर बघा, परवाना रद्द किंवा तहकूब झाल्यानंतर प्रमाणन अधिसत्तेने तो नियंत्रकाकडे जमा करावा. उल्लंघन झाल्यास 6 महिन्यांपर्यंत किंवा 10,000 रुपयापर्यंत किंवा दोन्हीही. ठीक आहे, म्हणजे 6 महिन्यांपर्यंत जेल, 10,000 रुपयापर्यंतचा दंड. ठीक आहे, तर हा एक महत्त्वाचा आहे, हा लिहून घ्या. ठीक आहे, बघा आपल्याला एक आयोगाचा एक आपल्याला पॅटर्न माहिती आहे की तो तुम्हाला कन्सेप्च्युअल पॉईंटवरती जास्त खेळवणार नाही, तो हे फॅक्च्युअल नेचरवरतीच खेळवेल. ठीक आहे, की किती दंड आहे, परत कोणाकडे जमा करायचा आहे. ठीक आहे, तर मग हा 33 नंबर लक्षात ठेवा की परवाना रद्द झाला किंवा तहकूब केला. ठीक आहे, याच्यानंतर 6 महिन्यां तो जमा करायचा आहे, आणि जर जमा नाही केला तर 6 महिन्यांपर्यंतचा कारावास होऊ शकतो किंवा 10,000 रुपये दंड होऊ शकतो किंवा दोन्ही होऊ शकतं. 34 बघा, कायदेशीर पद्धतीद्वारेच अधिसत्तेने प्रकटीकरण डिस्क्लोजर करावे. उदाहरणार्थ प्रमाणपत्र रद्द निलंबन करण्याबाबतची नोटीस. काही नाही आहे. नेक्स्ट बघू 35 नंबर. ठीक आहे, आता बघा 35 नंबरमध्ये काय दिलेलं आहे की अंकात्मक स्वाक्षरी प्रमाणपत्र डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट. आता याच्या बाबतीत काही गोष्टी दिलेल्या आहे. केंद्र सरकारने नमूद केलेल्या नमुन्यात कोणतीही व्यक्ती प्रमाणपत्रासाठी अधिसत्तेकडे अर्ज करू शकेल. फी 25,000 रुपयापर्यंत. ठीक आहे, आता बघा हे आपण आधीच वाचलं का नाही, हे परत तेच दिलेलं आहे. ठीक आहे, आता बघा परवान्यासाठी अर्ज करावा इकडं पण दिलंय 22 मध्ये, आणि तेच थोडंसं घुमून फिरून 35 मध्ये पण दिलेलं आहे. ओके. 36 अंकात्मक स्वाक्षरी म्हणजे डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट जारी करताना अधिसत्तेने खालील बाबी प्रमाणित कराव्यात. प्रमाणपत्र विश्वसनीय व्यक्तीला उपलब्ध करून दिले आहे. ठीक आहे, वर्गणीद्वाराच्या सार्वजनिक किंवा खाजगी चाव्या या कार्यात्मक चावी जोडी स्थापित करतात. त्याच्यात काय म्हणतंय इन शॉर्ट की जे डिजिटल सर्टिफिकेट आहे ते इश्यू करताना तुम्ही ज्याला इश्यू करतायत त्याची विश्वसनीयता सुद्धा बघायची. ठीक आहे, असं म्हटलेलं आहे. आणि मग तुमचे प्रायव्हेट की आणि पब्लिक की याच्याने तुम्ही ते बनवू शकता. ओके. 37 अंकात्मक स्वाक्षरी प्रमाणपत्राची तहकुबी सस्पेन्शन. वर्गणीदार किंवा त्याच्या वतीने विनंती आल्यास आता बाजू मांडण्याची संधी न देता 15 दिवसांपेक्षा अधिक काळ तहकूब करता येणार नाही. ठीक आहे, आता बघा तीच गोष्ट आहे. ठीक आहे, पुढे जाऊ. 38 नंबर बघा. 38 मध्ये काय, प्रमाणन अधिसत्ता खालील परिस्थितीत अंकात्मक स्वाक्षरी प्रमाणपत्राचे रद्दबातलीकरण करू शकते. ठीक आहे, वर्गणीदार किंवा तिच्या वतीने विनंती केल्यास आता प्रमाण त्याचं कधी हे डिजिटल स्वाक्षरी कधी रद्द करण्यात येईल. ठीक आहे, तर मग ज्याला दिलंय त्याची मृत्यू झाला. ठीक आहे, किंवा त्यानेच विनंती केली, त्याच्यानंतर वर्गणीदार फर्म किंवा कंपनी असल्यास फर्मच्या अशा ठरावावर किंवा कंपनी बंद झाल्याने किंवा इतर कायदेशीर बाबींचे उल्लंघन केल्यास. ठीक आहे, 39 मध्ये काय, प्रमाणन अधिसत्तेने प्रमाणपत्र तहकूब किंवा रद्दबातल केल्याची नोटीस प्रकाशित करावी. एखादं सर्टिफिकेट आहे जर ते रद्द झालं असेल तर त्याची नोटीस सुद्धा प्रोव्हाइड करावी लागेल. आता बघा ह्या काही गोष्टी फॅक्च्युअल नेचरच्या आहे, आणि दुसरी गोष्ट की हे खूप डिटेल आहे. ठीक आहे, हे आयोग आपल्याला एवढं बारीक विचारणार नाही. ठीक आहे, जिथे विचारणार आहे तिथे मी सांगतोच आहे. प्रकरण 8 मध्ये काय, वर्गणीदाराची कर्तव्य. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे, वर्गणीदाराची कर्तव्य. ठीक आहे, आता वर्गणीदार म्हणजे कोण, की जो लायसन्स मिळवतोय. ठीक आहे, तर त्याला वर्गणीदार म्हणतोय आपण.
म्हणजे हे डिजिटल सर्टिफिकेट्स वगैरे तयार करण्याचं लायसन्स म्हणजे वितरित करण्याचं लायसन्स जी पण ऑथॉरिटी मिळवेल त्याला वर्गणीदार म्हणू. तर त्याचं काय काय कर्तव्य असणार आहे ते पण कायद्यात दिलेलं आहे. ठीक आहे. तर बघा सेक्शन 40 मध्ये काय दिलेलं आहे, जोड चावीची निर्मिती, जनरेटिंग की पेअर्स. ठीक आहे. आता जर तो डिजिटल सर्टिफिकेट क्रिएट करणार आहे तर त्यालाच ते 2 की असलेलं सर्टिफिकेट क्रिएट करायचं, ज्याच्यामध्ये एका कीने डिजिटल सर्टिफिकेट तयार होईल आणि दुसऱ्या कीने ते व्हेरीफाय होईल. ठीक आहे. पहिली की असेल ती प्रायव्हेट की असेल आणि दुसरी पब्लिक की असेल. तर हे त्याचं काम आहे. स्वाक्षरी प्रमाणपत्रात नमूद असणारी अशी सार्वजनिक चावी की जी वर्गणीदाराच्या खाजगी चावीशी साम्य राखते. ठीक आहे. तर हे जनरेट करण्याचं काम त्याचं आहे. वर्गणीदार अशा चावीची जोडी उत्पन्न करू शकतो, म्हणजे की पेअर तयार करण्याचं काम त्याचं आहे. ओके. हे दिलंय 40 मध्ये. 41 नंबर बघा. 41 मध्ये काय की खालील परिस्थितीत वर्गणीदाराने अंकात्मक स्वाक्षरी प्रमाणपत्राचा स्वीकार केला आहे असे मानले जाईल. ठीक आहे. जेव्हा तो प्रमाणपत्र प्रकाशित करेल, जेव्हा प्रकाशन अधिकार एक किंवा अनेक व्यक्तींना दिले, प्रमाणपत्राला आपली संमती दर्शवली. ठीक आहे. तर अशा स्थितीमध्ये त्याने डिजिटल सर्टिफिकेट जे आहे त्याचा स्वीकार केला असं मानलं जाईल. ठीक आहे. 42 नंबरचं सेक्शन. खाजगी चावीचे नियंत्रण करण्याची जबाबदारी प्रत्येक वर्गणीदारावर असेल. ठीक आहे. वर्गणीदाराच्या अंकात्मक स्वाक्षरी जोडण्याचा अधिकार नसलेल्या व्यक्तीला ती उघडण्यापासून प्रतिबंध करणे. खाजगी चावी धोक्यात आली असल्यास वर्गणीदारांनी ती माहिती विनाविलंब अधिसत्तेला कळवावी. ठीक आहे. म्हणजे जी तुमची प्रायव्हेट की आहे, जर तिचा मिसयूज होत असेल किंवा ती सार्वजनिक होऊन गेली तर अशा वेळी तुम्हाला अधिसत्तेला ही माहिती कळवायची आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ऑथॉरिटीला ही माहिती द्यायची आहे की माझी जी प्रायव्हेट की आहे ती धोक्यात आलेली. ठीक आहे. खाजगी चावी धोक्यात आली असल्याची माहिती अधिसत्तेला कळवेपर्यंत वर्गणीदाराला जबाबदार समजले जाईल. ठीक आहे. जोपर्यंत तो कळवत नाही तोपर्यंत त्याला जबाबदार समजले जाईल अशा केसचा जर मिसयूज होत असेल तर त्या ठिकाणी. ओके. पुढचं बघू. चॅप्टर 9 त्याच्यामध्ये शिक्षा व न्याय निवाडा दिलेला आहे. ठीक आहे. म्हणजे काय शिक्षा होईल वगैरे वगैरे. तर मग त्याच्यासाठी काय कलम आहे, 43 नंबरचं कलम आहे, सेक्शन 43. संगणक किंवा संगणक व्यवस्थेस इजा म्हणजे डॅमेज पोहोचवल्यास शिक्षा. ठीक आहे. म्हणजे आता बघा एखाद्याची संगणक ऑपरेटिंग सिस्टम आहे तर अशा ठिकाणी जर कोणी दुसरा व्यक्ती डॅमेज पोहोचवतोय, ठीक आहे, तर अशा वेळी आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय काय सांगितलंय डॅमेज पोहोचवण्यामध्ये, परवानगीशिवाय प्रवेश. ठीक आहे. म्हणजे बिना ऑथॉरिटी तिथे एंटर करणे. ठीक आहे. म्हणजे जिथे कम्प्युटर सिस्टम्स ठेवलेले आहे एखाद्या खाजगी संस्थेच्या किंवा सरकारी संस्थेच्या कोणत्याही असो, ठीक आहे, ज्याच्यामध्ये त्यांची माहिती ठेवलेली आहे, तर अशा माहितीचा ॲक्सेस मिळवणे, ठीक आहे, ही माहिती मिळवणे, त्या सिस्टममध्ये व्हायरस सोडणे किंवा नुकसान पोहोचवणे इत्यादी सगळे गुन्हे केल्यास नुकसान भरपाईच्या रकमेस जबाबदार असणारी शिक्षा होईल. ठीक आहे. म्हणजे जेवढं पण नुकसान होईल, मग त्यांचा डेटा खराब झाला, हार्ड ड्राईव्स खराब झाले, कम्प्युटर सिस्टम्स खराब झाले, डेटा लॉस झाला, व्हायरस आला, तर हे सगळ्याचं जे काही नुकसान भरपाई राहील तर तेवढी सगळी नुकसान भरपाई ज्या व्यक्तीने ते केलंय त्याला ती भरावी लागणार आहे. ठीक आहे. समजतंय. ही शिक्षा दिली 43 मध्ये. ओके. तर हे कलम एक तुम्ही लिहून घ्या, हे थोडं इम्पॉर्टंट आहे. ओके. 44 सेक्शन 44 प्रमाणन अधिसत्तेला आवश्यक माहिती पुरवल्यास अपयशी ठरल्यास. ठीक आहे. म्हणजे काय की जी ऑथॉरिटी आहे जी सर्टिफिकेशन तुम्हाला प्रोव्हाइड करते, तर अशा ऑथॉरिटीला जर आवश्यक माहिती पुरवल्याला आपण अपयशी ठरलो, ठीक आहे, तर प्रत्येक अपयशासाठी 1.5 लाख रुपयापर्यंत दंड, वेळ मर्यादेत माहिती न पुरवल्यास प्रत्येक दिवसासाठी 5,000 रुपयापर्यंत दंड आणि लेख्यांची नोंदवही व अहवाल राखण्यात अपयश, म्हणजे तुम्ही तुमचे रेकॉर्ड्स ठेवले नाही किती पैसे येतात जात आहे वगैरे, तर प्रत्येक दिवसासाठी 10,000 रुपयापर्यंत दंड. ठीक आहे. तर ही एक प्रोव्हिजन तुम्ही नोट करून घ्या, सेक्शन 44. ठीक आहे. याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो की जर प्रमाणन अधिसत्तेला आपण माहिती पुरवण्यामध्ये अपयशी ठरलो तर किती शिक्षा आहे. ठीक आहे. तर मग पहिल्या केससाठी बघा 1.5 लाख रुपये शिक्षा आहे, मग त्याच्यानंतर प्रत्येक दिवसासाठी 5,000 रुपये, आणि त्याच्यानंतर जर तुम्ही लेख्यांची म्हणजे नोंदवही किंवा जे पैशांचा व्यवहार आहे एक सेकंड मी पाणी पितो. तर जे पैशांचे व्यवहार आहेत, अशा व्यवहारांचे रेकॉर्ड्स राखण्यामध्ये जर तुम्ही अपयशी ठरले
तर अशा वेळी प्रत्येक दिवसासाठी 10,000 रुपयापर्यंतचा दंड करण्यात येईल. ठीक आहे, हे दिलेलं आहे 44 मध्ये. ओके. 45 अविशिष्ट शिक्षा म्हणजे रेसिड्युअरी पेनल्टी. म्हणजे आता एखादी गोष्ट आहे ना जी याच्यात नमूद नाही केली आहे. ठीक आहे, रेसिड्युअरी म्हणजे काय असतं की जे उरलेलं आहे, ठीक आहे, जे मेन्शन केलेलं नाहीये. रेसिड्युअरी, रिसर्व्ड म्हणजे काय की जे राहिलेलं आहे, शिल्लक राहिलेलं आहे. तर एखादी गोष्ट नमूद नाही केली आहे तर स्वतंत्रपणे दंडाची रक्कम नमूद केली नसल्यास नुकसान भरपाई 25,000 रुपयापर्यंत हे दिलंय सेक्शन 45 मध्ये. हे पण एक इम्पॉर्टंट आहे, याच्यावर पण क्वेश्चन येऊ शकतो की रेसिड्युअरी पेनल्टी किती रुपये आहे. ठीक आहे, तर ती 25,000 रुपयापर्यंत आहे, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सेक्शन 46 मध्ये काय, न्याय निवाडा करण्यासाठी म्हणजे ऍडज्युडिकेशन करण्यासाठी ऍडज्युडिकेटिंग ऑफिसरला अपॉइंट करेल. कोण अपॉइंट करेल? नियंत्रण व निर्णय अधिकारी अपॉइंट करण्याचा अधिकार आहे केंद्र सरकारला. ठीक आहे, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की नियंत्रण व निर्णय अधिकारी म्हणजे ऍडज्युडिकेटिंग ऑफिसर याला कोण अपॉइंट करेल? तर केंद्र सरकार करेल. मग आता समजा ह्या ऑथॉरिटीमध्ये आणि जे पण काही सरकारी कार्यालय आहे किंवा प्रायव्हेट एजन्सीज आहे यांच्यामध्ये काही वाद उद्भवला किंवा दोन प्रायव्हेट एजन्सीजमध्ये काही वाद उद्भवला. ठीक आहे, दोन IT रिलेटेड क्षेत्राशीच डील करणाऱ्या दोन कंपन्या आहेत, त्यांच्यामध्ये काही वाद उद्भवला. तर अशा वेळी आणि जो या कायद्याच्या परिप्रेक्षात असेल, ठीक आहे, तर अशा वेळी न्यायनिवाडा करण्यासाठी एक ऑफिसर अपॉइंट केला जाईल, त्याला ऍडज्युडिकेटिंग ऑफिसर म्हटलं जाईल, म्हणजेच नियंत्रण व निर्णय अधिकारी. आणि हा ऑफिसर अपॉइंट करण्याची जबाबदारी कोणाला दिलेली? केंद्र सरकारला दिलेली. ठीक आहे. सेक्शन 47. ठीक आहे, नुकसान भरपाईचा आदेश देताना आदिसत्तेने खालील बाबी विचारात घ्याव्या. ठीक आहे, आता माझी जी नुकसान भरपाई आहे प्रत्येक केसमध्ये बघा काही ना काही नुकसान भरपाई आहे, तर ही करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत? 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. मोजणी शक्य असल्यास अयोग्य फायद्याच्या लाभाची रक्कम. ठीक आहे, म्हणजे एखाद्याने दुसऱ्या व्यक्तीला नुकसान केलं तर ते नुकसान केल्यावर ज्याने ते नुकसान केलं त्याला किती फायदा झाला. ठीक आहे, त्याला किती अनफेअर ॲडव्हान्टेज मिळाला. ठीक आहे, म्हणजे 2 प्रायव्हेट कंपन्या आहे, तर एका कंपनीने दुसऱ्या प्रायव्हेट कंपनीची जी पण काही डेटा आहे तो त्यांच्या कम्प्युटर सिस्टममध्ये हॅक करून तो मिळवला आणि त्या डेटाच्या आधारे या पहिल्या कंपनीला फायदा झाला, आर्थिक फायदा झाला. ठीक आहे, तर हा काय झाला की कॉम्पिटिशन मधला अनफेअर ॲडव्हान्टेज झाला. ठीक आहे, अनफेअर, कारण त्याने लिगल वेने फायदा नाही मिळवला स्वतःच्या कंपनीला, दुसऱ्याची खाजगी माहिती हस्तगत करून फायदा मिळवला. तर अशा वेळी जितका फायदा झालेला असेल अनफेअर ॲडव्हान्टेज, जर तो मोजता येणे शक्य असेल तर तेवढा दंड त्याच्यावर ठोठावण्यात येईल. ठीक आहे, मग तेवढी नुकसान भरपाई देताना तेवढा लाभाची रक्कम लक्षात घेण्यात येईल. ओके. परत समजा झालेला तोटा, आता समजा याच्यातनं आपल्याला समोरच्याला किती फायदा झाला हे लक्षात नाही येते. ठीक आहे, पण आपला किती तोटा झाला तर हे जर आपण काढू शकतो तर मग तो सुद्धा लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि तिसरी गोष्ट काय, वारंवार स्वरूप. समजा एखादा गुन्हा परत परत रिपीट होत असेल तर ते सुद्धा लक्षात घ्यायचं नुकसान भरपाईचा आदेश देताना. ठीक आहे, तर मग नुकसान भरपाईचा आदेश देताना ह्या 3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. हे दिलंय सेक्शन 47 मध्ये. ओके, पुढे जाऊ. आता बघा प्रकरण 10 चॅप्टर 10 मध्ये काय आहे, सायबर अपील न्यायाधिकरण. ठीक आहे, सायबर अपील न्यायाधिकरण म्हणजे सायबर ॲपिलेट ट्रिब्युनल. ठीक आहे, ज्यांना इंग्लिशमध्ये लिहायचं आहे ते इंग्लिशमध्ये लिहू शकता. सायबर ॲपील म्हणजे ॲपिलेट ट्रिब्युनल, न्यायाधिकरण. ठीक आहे, ट्रिब्युनल्स तुम्हाला माहिती असतील. न्यायाधिकरण जे एका विशिष्ट प्रकारच्या केसेस चालवण्यासाठी त्यांची स्थापना केली जाते. ठीक आहे, हे नॉर्मल कोर्टासारखंच असतं, फक्त त्यांचा एक क्रायटेरिया काय असतो ट्रिब्युनल्सचा की ते एका विशिष्ट केसेससाठीच चालतात. ठीक आहे, म्हणजे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल असेल, जे आपण NGT, आपण तुम्ही सुरुवातीचा आपला एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट आठवून बघा, जो आपण पहिला कायदा केलेला आहे या सिरीजमध्ये. ठीक आहे, त्याच्यात NGT घेतलं होतं आपण, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल. ते कशाशी रिलेटेड होतं तर एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड ज्या ज्या केसेस आहेत त्या सॉल्व्ह करण्यासाठी. ठीक आहे, तर मग तसंच आता ह्या सायबर रिलेटेड ज्या केसेस होतील त्या सॉल्व्ह करण्यासाठी काय आहे, सायबर ॲपिलेट ट्रिब्युनल. ठीक आहे, सायबर अपील न्यायाधिकरण. मग आता बघा की इथे काय, इथे आपण ऍडज्युडिकेटिंग ऑफिसर एक अपॉइंट करतोय, बरोबर. मग आता याने काहीतरी निर्णय दिला आणि याच्या निर्णयाविरुद्ध कोणाला अपील करायची, तर मग त्याने कुठं जायचं, तर मग त्याच्यासाठी अपील यांच्याकडे येईल, सायबर ॲपिलेट ट्रिब्युनलकडे. ठीक आहे, तर मग आता यांचं प्रोव्हिजन दिलं आहे चॅप्टर 10 मध्ये. हे इम्पॉर्टंट आहे, तुम्ही इथून आधीचं जरी लक्षात ठेवलं नसेल, ज्या टेक्निकल गोष्टी त्या चालतील, पण हे जे कोणाला अपॉइंट करताय तर याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, तर ते तुम्ही असं टेबल फॉर्ममध्ये लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, मी त्याला आर्टिकल्सला स्टेटमेंट काढून टेबल फॉर्ममध्ये बनवले म्हणजे आपल्याला ते सोपं होणार आहे. ओके, तर बघा आता एक एक सेक्शन आहे, त्याचं टायटल आहे आणि त्याची माहिती दिलेली. तर फर्स्ट 48 नंबरचं सेक्शन काय आहे की स्थापना. आता सायबर ॲपिलेट ट्रिब्युनलची स्थापना कोण करेल तर ऑफकोर्स केंद्र सरकार करेल. ओके, 49
14 मध्ये काय, अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक, तर ही पण कोण करणार आहे, केंद्र सरकार करणार आहे. ठीक आहे. 50 अध्यक्षांची पात्रता. मग आता इथे पात्रता काय आहे, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश असावा किंवा त्यासाठी पात्र असावा किंवा यापूर्वी ते पद धारण करणारा असावा. म्हणजे 3 गोष्टी काय सांगितल्या, एक तर उच्च न्यायालयाचा न्यायाधीश पाहिजे, दुसरी गोष्ट एक तर उच्च न्यायालयाचा पूर्व न्यायाधीश पाहिजे, म्हणजे रिटायर जरी झालेला असला तरी चालणार आहे, म्हणजे त्याने पूर्वी हे पद धारण केलेलं असावं, किंवा तिसरं ते पद धारण करण्यासाठी पात्रता जी असते तेवढी पात्रता त्याची असावी. तर या 3 गोष्टींमधनं तो इथला अध्यक्ष बनू शकतो. ठीक आहे. 51 नंबर, पदावधी. पदावधी किती असेल त्याचा, 5 किंवा 65 वर्ष. ठीक आहे, म्हणजे 65 वर्ष वय किंवा 5 वर्षाची टर्म, याच्यापैकी जे लवकर येईल तिथे तो रिटायर होईल. ठीक आहे. 52 नंबर, सेवा शर्ती म्हणजेच काय, पगार. तर ते कोण ठरवणार आहे, केंद्र सरकार ठरवेल. 53 नंबर, पद रिक्त होणे. पद रिक्त होण्यापूर्वी ज्या टप्प्यावर कार्यवाही स्थगित होती तिथूनच पुढे चालू राहील. ठीक आहे, म्हणजे आता एखादा केस एखादा अध्यक्ष आहे जो हँडल करतोय, ठीक आहे, पण त्याच्यानंतर त्याचा कालावधी संपला, 5 वर्ष झाले किंवा 65 वर्ष वय होऊन गेलं, तर त्या ठिकाणी ती केस तर सॉल्व्ह नाही झाली, पण ते पद रिक्त झालं. तर मग अशा वेळी जिथनं ते थांबलेली आहे केस तिथून पुढेच ती टप्प्यात चालू होईल. ठीक आहे, असं नाही की परत सुनवाई घ्यावी लागेल नवीन न्यायाधीशांसमोर. ठीक आहे, तर असं नाही होणार. ठीक आहे, तर हे मी थोडंसं फास्टमध्ये घेतलेलं आहे. तुम्ही हवं तर इथे व्हिडिओ पॉज करून ही स्लाइड लिहून घेऊ शकता. ठीक आहे, कारण याच्यात एक्सप्लेनेशन करण्यासारखं काय नाही, जस्ट डोक्यात लक्षात ठेवण्यासारखं आहे, म्हणून मी थोडंसं रीड करूनच पुढे चाललोय. 54 54 नंबर, याच्यात काय, राजीनामा आणि बडतर्फी. आता समजा त्याला राजीनामा द्यायचा आहे तर कोणाकडे देईल, तर केंद्र सरकारकडे देईल. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. इथे आपल्याला ऑप्शन येऊ शकतं की राजीनामा उच्च न्यायालयाकडे किंवा सर्वोच्च न्यायालयाकडे द्यावा. ठीक आहे, ते तर तसं आलं तर ते रॉंग होईल. ओके. मग आता बडतर्फी म्हणजे काय, काढून टाकणे. मग आता सर्वोच्च न्यायालयाने साबित केलेल्या गैरवर्तणूक व अकार्यक्षमतेच्या आधारे केंद्र सरकार पदावरून दूर करेल. म्हणजे काय सांगता आपल्याला, की पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे, केंद्र सरकारला, पण त्याच्यासाठी आधी सुप्रीम कोर्टाची इन्क्वायरी लागेल. ठीक आहे, साबित केलेल्या आधारे. ठीक आहे, म्हणजे सुप्रीम कोर्ट इन्क्वायरी. आणि कोणते 2 क्रायटेरियाचे, जे बघा, जे कुठल्याही इतर ऑथॉरिटीला आपण बघितले होते की काय, प्राऊड मिसबिहेवियर अँड इनकॅपॅसिटी, गैरवर्तणूक आणि अकार्यक्षमता. ठीक आहे, हेच 2 क्रायटेरिया इथे दिलेले. ओके, हे 2 क्रायटेरिया आणि सुप्रीम कोर्टाने जर इन्क्वायरी करून त्याला प्रूव्ह केलं तर केंद्र सरकार अशा वेळी त्यांना पदावरून काढू शकतं. 55 नंबर बघा, न्यायाधिकरणाची रचना. न्यायाधिकरणाची रचनामध्ये काय, की जी आता इथे रचना फिक्स केली ती या ठिकाणी अंतिम असणार आहे, असंच इथे दिलेलं आहे. ओके. 56 नंबर, कर्मचाऱ्यांची नियुक्ती. कर्मचारी कोण नियुक्त करणार आहे, तर केंद्र सरकार आवश्यक वाटतील इतक्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती या ठिकाणी करेल. ठीक आहे. 57 नंबर, 57 नंबर, न्यायाधिकरणाकडे अपील. नियंत्रण व निर्णय अधिकाऱ्याच्या, ठीक आहे, नियंत्रण व निर्णय अधिकाऱ्याच्या आदेशाविरोधात 45 दिवसांच्या आत. ठीक आहे, आता कोण आहे हा नियंत्रण व निर्णय अधिकारी, हे बघा, इथे आपण 46 मध्ये बघितलं ना की गव्हर्नमेंट कोणाला अपॉइंट करते, एक ॲडज्युडिकेटिंग ऑफिसर म्हणजे नियंत्रण व निर्णय अधिकारी अपॉइंट करते. तर याच्या निर्णयाविरोधात अपील करायचं असल्यास ते यांच्याकडे येणार आहे. ठीक आहे, पण त्याच्यासाठी काय क्रायटेरिया दिलेला आहे की 45 दिवसाच्या आतच करायचे. ठीक आहे, 45 दिवसांच्या पुढे जर तुम्ही अपील करत असाल तर ते अपील स्वीकारणार नाही. ठीक आहे, आणि मग यांनी किती दिवसात निकाल लावायचा आहे ट्रिब्युनलने, तर ते पण मेन्शन केलेलं आहे की 6 महिन्यांच्या आत शक्य तितक्या लवकर निकालासाठी प्रयत्न करावे. ठीक आहे, तर हा पॉईंट आपल्यासाठी इम्पॉर्टंट ठरतो, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, हे 45 दिवस कशासाठी आणि 6 महिने कशासाठी. ठीक आहे, जे ॲडज्युडिकेटिंग ऑफिसर आहे याच्या निर्णयाविरोधात 45 दिवसांच्या आत अपील करायचे. ठीक आहे, आणि एकदा ट्रिब्युनलकडे केस आली की ट्रिब्युनलने 6 महिन्याच्या आत त्याचा निकाल लावण्यासाठी प्रयत्न करायचे. ओके. न्यायाधिकरणाची कार्यपद्धती दिल्या 58 मध्ये. दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतील. दिवाणी न्यायालय म्हणजे काय, तर जे आपलं डिस्ट्रिक्ट कोर्ट असतं. ठीक आहे, तर त्याला आपण दिवाणी न्यायालय म्हणतो. ठीक आहे, तर त्याचे अधिकार या ठिकाणी यांना असतील. ओके, तर हे काय इम्पॉर्टंट नाही आहे. याच्यात तुम्हाला इम्पॉर्टंट काय लक्षात ठेवायचं आहे बघा, आता हे स्थापना वगैरे तुम्ही गेस करू शकता की हे ऑलरेडी केंद्र सरकार करणार आहे. ठीक आहे, फक्त याच्यात तुम्ही ना हे 50 नंबरचं सेक्शन लक्षात ठेवा की पात्रता काय काय असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर लक्षात ठेवा 57 नंबरचं सेक्शन की अपील कुठे, केव्हा आणि किती कालावधीत आणि किती महिन्यांमध्ये तो निकाल द्यायचा आहे. ठीक आहे, एवढे 2 जरी लक्षात ठेवले तरी पुष्कळ आहे. पुढे जाऊ.
59 नंबर, अर्जदार स्वतः किंवा कायदेशीर प्रतिनिधीद्वारे न्यायाधिकरणापुढे उभे राहू शकतो. म्हणजे आता बघा, अर्जदार जो आहे तो स्वतः किंवा त्याच्या वकिलामार्फत इथे येऊ शकतो. हे दिलंय 59. 60 मध्ये काय, मुदत मर्यादा अधिनियम 1963 या अधिनियमाला लागू असेल. ठीक आहे, तर आता हा काहीतरी एक मुदत मर्यादा अधिनियम आहे. मी पण याच्या डिटेलमध्ये नाही गेलो, तुम्ही जाऊ नका, कारण इतकं बारीक करण्यात काही आवश्यकता नाही आहे. ठीक आहे, मग हे असं एक एक इन्फॉर्मेशन आपण करत गेलो तर हे खूप जास्त होऊन जाणार आहे आणि आपल्या डोक्यावर तेवढंच ताण येईल, आपण एक पण व्यवस्थित आठवू नाही शकणार. ठीक आहे, आणि आत्तापर्यंतचे जर मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितले तर याच्यावरती तर काहीच प्रश्न आलेला नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे हा मुदत मर्यादा अधिनियम काय आहे तर हे मी जास्त डिटेलमध्ये घेत नाही आहे. 61, या अधिनियमाअंतर्गत निर्माण होणारे गुन्हे दिवाणी न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. ठीक आहे, आता बघा यांची कार्यपद्धती दिवाणी न्यायालयाप्रमाणे. ठीक आहे, इथे बघा कार्यपद्धती, पण याच्या अंतर्गत जे गुन्हे घडतात त्यांच्यासाठी तुम्ही दिवाणी न्यायालयात केस नाही टाकू शकत, म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये केस नाही करता येणार. ठीक आहे, डायरेक्ट यांच्याकडेच जाता येईल. पहिले तर या ऑथॉरिटीकडे जावं लागेल, ॲडज्युडिकेटिंग अधिकारी, आणि त्याच्यानंतर ट्रिब्युनलकडे. ठीक आहे, मग आता बघा, ट्रिब्युनलने दिलेल्या निर्णयाविरोधात परत अपील करायचे समजा तुम्हाला न्यायाधिकरणाच्या आदेशाविरोधात. हा एक इम्पॉर्टंट आहे, हा तुम्ही नोट करा. 62 नंबर, न्यायाधिकरणाच्या आदेशाविरोधात 60 दिवसांच्या आत उच्च न्यायालयात अपील करता येईल. ठीक आहे, ही मुदत आणखी 60 दिवसांकरता वाढवली जाऊ शकते. तर बघा, ॲडज्युडिकेटिंग ऑफिसरच्या निर्णयाविरोधात किती दिवसांच्या आत अपील करायचं आहे तर 45 दिवस. ओके, आणि ट्रिब्युनलच्या निर्णयाविरोधात किती दिवसांत अपील करायचं आहे, 60 दिवस. ठीक आहे, आणि इथलं अपील कुठं जाणार, हायकोर्टमध्ये, उच्च न्यायालयामध्ये. ठीक आहे, तर हा पॉईंट तुम्ही लिहून घ्या, बाकीचे नाही लिहिले तरी चालणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तेवढा विश्वास ठेवा तुम्ही माझ्यावर. इथे याच्यावरती प्रश्न आला तर येऊ शकतो, हे बाकीचं एवढं काही महत्त्वाचं नाही. आपापसात समझोता करण्याची सुद्धा प्रोव्हिजन या ठिकाणी दिलेली आहे. ओके, 63 मध्ये. 64 मध्ये काय, दंड वसूल करणे, या कायद्याअंतर्गत केलेला दंड येईपर्यंत लायसन्स सस्पेंड करणे. ठीक आहे, तर जे लायसन्स दिलेलं राहील ते सस्पेंड करण्यात येईल जोपर्यंत दंड देत नाही. ठीक आहे, तर आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या बघा याच्यामध्ये, सायबर अपिलेट ट्रिब्युनलमध्ये आपण लक्षात ठेवलं 50 नंबरचं सेक्शन, नंतर 57 नंबरचं सेक्शन, आणि नंतर 62 नंबरचं 62 नंबरचं सेक्शन. ठीक आहे, एवढी इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा, बाकीची नाही लिहिली तरी चालणार आहे. ठीक आहे, तुमची मर्जी असेल तर तुम्ही लिहू शकता, तुमची इच्छा. पुढे जाऊ, अपराध. ठीक आहे, आता हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, याच्यातलं तुम्ही काहीच स्किप करू नका. ठीक आहे, याच्यातलं तुम्ही काहीच स्किप करू नका. जे प्रकरण 11 आहे, जे सायबर गुन्हे आहे, ठीक आहे, अपराध आहे, सायबर क्राईम्स जे आपण म्हणतो, तर याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न मागच्या वर्षांमध्ये आलेले. हा जो आपला टेबल आहे हा तुमचं काम करून देणार आहे सगळे प्रश्न सॉल्व्ह करण्याचं. ठीक आहे, हा 3 पानांमध्ये हा टेबल डिवाइड केलेला आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे, आधीचं एवढं इम्पॉर्टंट नव्हतं, आणि याच्यात पण शिक्षा बऱ्यापैकी कॉमन आहे, त्याच्यामुळे ते पण एकदा दोनदा केलं की होऊन जाणार आहे. ओके, तर बघा आता कोणते सायबर क्राईम्स आहे आणि त्यांच्यासाठी काय काय शिक्षा आहे. 65 मध्ये दिले, 65 मध्ये, संगणक दस्तऐवजात हस्तक्षेप करणे, छेडछाड करणे, म्हणजे एक तर टॅम्परिंग करणे. ठीक आहे, म्हणजे बघा ईव्हीएम टॅम्परिंग आपण हा शब्द ऐकला होता. ठीक आहे, ईव्हीएम टॅम्परिंग, छेडछाड करणे. ठीक आहे, जेव्हा ते ईव्हीएमचं प्रकरण गाजत होतं तेव्हा. ईव्हीएम मध्ये तसं काही होत नाही, पण तो आरोप होत होता. ठीक आहे, तसंच संगणकामध्ये टॅम्परिंग किंवा हॅकिंग केली तर अशा वेळी 3 वर्षांपर्यंत शिक्षा किंवा 2 लाखांपर्यंत दंड किंवा दोन्हीही होऊ शकतं. ओके, तर मी हे वाचणार आहे, तुम्हाला माझं स्पीड जास्त वाटलं तर तुम्ही हे स्लाइड पॉज करून हा टेबल ड्रॉ करून घ्या. ओके, 66 नंबर, संगणकाशी संबंधित बाबींना इजा पोहोचवणे. ठीक आहे, म्हणजे हे थोडंसं याच्यासाठी रिलेटेडच आहे. ठीक आहे, आता छेडछाड करणे, हॅकिंग वगैरे याच्याशी रिलेटेड आहे, फक्त इथे शिक्षा थोडीशी कमी आहे, 2 वर्षांपर्यंत, पण इथे दंड जास्त आहे, 5 लाखांपर्यंत किंवा दोन्ही. ठीक आहे, आता इजा पोहोचवतोय संगणक वगैरे तर त्याच्यामध्ये त्याचं नुकसान होणार आहे, मग त्यामुळे दंड ऑफकोर्स थोडासा जास्त राहील. ठीक आहे, पण हॅकिंगमध्ये तसं फिजिकली तुमच्या कम्प्युटर सिस्टमचं नुकसान नाही होते, फक्त तुमचा डेटा चोरला जातोय किंवा व्हायरस टाकला जातोय, पण तुमचं जे कम्प्युटर सिस्टम आहे ते तसंच असणार आहे. ठीक आहे, ते इंटॅक्ट असणार आहे, त्याच्यामुळे तिथे थोडासा दंड कमी आहे. ठीक आहे, तर हे लॉजिक आपण एक इथे अप्लाय करू शकतो. ठीक आहे, पुढे जाऊ. 66A, हा थोडासा इम्पॉर्टंट सेक्शन आहे. ठीक आहे, 66A, ऑफेन्सिव्ह मेसेजेस, म्हणजे संदेशवहन सेवेमार्फत अपराधकारक संदेश पाठवणे. तर हा गुन्हा आहे. म्हणजे काय, आता समजा आपण फेसबुक वापरतो, ट्विटर वापरतो, इंस्टाग्राम वापरतो, व्हॉट्सअप वापरतो. ठीक आहे, हे जे काही सोशल मीडिया आहे, सगळे काही समाज माध्यम आपण ज्यांना म्हणतो,
तर ही सगळी समाज माध्यमं यांच्यावरून तुम्ही जर दोन समूहांमध्ये काही अपराध किंवा असा वाद होतील असा काही मेसेज फॉरवर्ड केला, ठीक आहे, फेक मेसेज फॉरवर्ड केला किंवा एखाद्या कम्युनिटी किंवा कास्ट विरोधात तुम्ही काही लिहिलं, एखाद्या व्यक्ती विरोधात काही लिहिलं आणि ते तुम्ही अशा माध्यमांवरती पाठवलं, तर अशा वेळी तो या ठिकाणी गुन्हा ठरणार आहे आणि त्याला 3 वर्षांपर्यंत शिक्षा प्लस दंड याची प्रोव्हिजन कायद्यामध्ये दिलेली, ठीक आहे. पण आता बघा याच्यामध्ये एक प्रॉब्लेम काय होता की हे जे अपराधकारक संदेश किंवा ऑफेन्सिव्ह मेसेजेस म्हणजे नक्की काय पकडायचं, ठीक आहे, की कशाला ऑफेन्सिव्ह म्हणायचं, ज्याच्यामधनं हिंसा भडकणारे त्यालाच की जस्ट दुसऱ्या कोणा एका व्यक्तीवरती काहीतरी आपण टीका केली किंवा काहीतरी कमेंट केली किंवा काहीतरी असं व्यंगचित्र वगैरे पाठवलं तर याला म्हणायचं, ठीक आहे. तर हे काही क्लिअर केलेलं नव्हतं की एक्झॅक्टली ऑफेन्सिव्ह मेसेजेस म्हणजे काय येतात, हे तर काही क्लिअर केलेलं नव्हतं. त्याच्यामुळे 2015 मध्ये सुप्रीम कोर्टाने ही प्रोव्हिजन रद्द केलेली आहे, ठीक आहे. 2015 मध्ये ही प्रोव्हिजन सुप्रीम कोर्टाने रद्द करून टाकली पुढे जाऊन, कारण याच्याविषयी वाद उद्भवले होते, ठीक आहे. बरेच वाद आहे. तुम्ही एकदा गुगल केलं की इश्यूज रिलेटेड टू 66A ऑफ IT ऍक्ट तर तुम्हाला लक्षात येईल, ठीक आहे. मी इथे ते सांगत नाहीये. एक ते बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी एक केस झाली होती जेव्हा त्यांचा मृत्यू झाला होता, ठीक आहे. तर त्यांच्या मृत्यूनंतर बघा तेवढी किस्सा सांगून देतो एक. त्यांच्या मृत्यूनंतर मुंबई आपोआप बंद राहिली होती, ठीक आहे. तर मुंबईमधली एका कोणत्या तरी मुलीला असं वाटलं होतं की यार हे काय आहे की तुम्ही एक व्यक्ती वारलाय तर तुम्ही पूर्ण मुंबई बंद करून टाकली, ठीक आहे. तर अशा वेळी तिने तिच्या फेसबुकवरती असा मेसेज लिहिला होता की हे चुकीचं आहे आणि तुम्ही एका व्यक्तीसाठी पूर्ण मुंबई असं बंद करू शकत नाही. तर मग तिचा जो मेसेज होता फेसबुकवर लिहिलेला त्याला सरकारने ऑफेन्सिव्ह मेसेजेसच्या यादीत धरलं की हिच्या मेसेजने काहीतरी इथे दंगल वगैरे होऊ शकते आणि हिने तेढ पसरवण्यासाठी असा मेसेज केलाय आणि त्याच्यावरून तिला अटक केली, ठीक आहे. मग तिला अटक केली तर जे काही आपले लिबरल लोक आहे, जे ह्युमन राईट्स आणि लिबरलिझम किंवा फ्री स्पीच, ठीक आहे, मुक्त संवाद याचं प्रतिनिधित्व करतात, अशा लोकांनी याच्यावरती टीका केली होती की तिला फ्रीडम ऑफ स्पीच आहे, राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच आहे, म्हणजे व्यक्त होण्याचा अधिकार आहे. तर तिने व्यक्त झालेलं आहे तर हे काही कोणावरती दंगल घडवण्याच्या हिशोबातनं केलेलं नाही, तर तिचं ते वैयक्तिक मत होतं, तर तिला तो अधिकार आहे असं म्हणून त्यांनी तिचा बचाव केला होता आणि नंतर तिला सुप्रीम कोर्टाने सुद्धा सोडून दिलं होतं, तिच्यावरची केस काढून टाकली होती, ठीक आहे. तर मग असा बऱ्याच ठिकाणी 66A या प्रोव्हिजनचा गैरवापर आपल्याला लक्षात आलेला आहे, ठीक आहे. मग त्याच्यामुळे 2015 मध्ये तिथे ती प्रोव्हिजन काढून टाकली होती, ठीक आहे. तर ते आपण पुढे जाऊन बघणार आहोत. इथे तुम्हाला 2008 टाकून एक स्टार टाकायचा आहे आणि एक 2015 सुप्रीम कोर्ट टाकून एक स्टार टाकायचा आहे आणि 2 लाईन या ठिकाणी सोडून द्यायच्या आहे. तर मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे की इथे काय लिहायचं आहे, ठीक आहे. आता आपण बघू 66B. 66B मध्ये काय आहे, गैरमार्गाने संगणक सामग्री मिळवणे. तर अशा वेळी 3 वर्षांपर्यंत किंवा 1 लाखांपर्यंत किंवा दोन्हीही अशी शिक्षा होऊ शकते. 66C मध्ये काय आहे, ओळखदर्शक गोष्टीचा चोरी, आयडेंटिटी थ्रेफ्ट, ठीक आहे. आयडेंटिटी थ्रेफ्ट म्हणजे काय, तुमचा पासवर्ड हॅक करणे, तुमचा जीमेलचा ID मिळवणे, ठीक आहे. तर हे तुमचे आयडेंटिटी चोरल्यासारखेच आहे ना, तुमची ओळख आहे, तुमचा जीमेल ID किंवा तुमचा फेसबुक ID, तर हा दुसरा कोणीतरी मिळवला आणि त्याचा वापर करतोय, ठीक आहे. तर अशा वेळी तो आयडेंटिटी थ्रेफ्ट होईल. तर मग त्या ठिकाणी शिक्षा किती आहे, 3 वर्ष किंवा 1 लाखांपर्यंत दंड, ठीक आहे. इथे दोन्हीही नाहीये तर त्याच्यामुळे मी लिहिलेलं नाहीये, ठीक आहे. हे मी खूप बारीक बारीक काढून लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही हा एक टेबल एकदा ड्रॉ करा आणि 2दा-3दा वाचा फक्त. 66D, तोतयागिरीद्वारे फसवणूक, ठीक आहे, म्हणजे चिटिंग करणे, ठीक आहे. ऑनलाईन कोणासोबत चिटिंग करणे, फेक प्रोफाईल दाखवणे. आता हे बरेच मॅरेज ब्युरो वगैरे अशा वेबसाईट्स असतात, ठीक आहे. तर यांच्या वेबसाईटवरती बरेच लोक खोट्या प्रोफाईल तयार करून मुलींना त्या ठिकाणी जाळ्यात ओढतात, ठीक आहे. तर अशा पण गोष्टी होतात. तर हे सगळे चिटिंगच्या ह्याच्यात येतील, ओके. यांना 3 वर्षांपर्यंत दंड 3 वर्षांपर्यंत कारावास अधिक 1 लाख रुपयापर्यंत दंड. 66E, खाजगीपणाचे उल्लंघन, व्हायोलेशन ऑफ प्रायव्हसी, ठीक आहे. म्हणजे आता समजा तुमचा कोणाशी झालेला प्रायव्हेट संवाद आहे, ठीक आहे, जो तुम्ही व्हॉट्सअपच्या मार्फत केलेला आहे, ठीक आहे. तर मग असा संवाद समोरच्या व्यक्तीने तो जाहीर केला तर मग हे तुमच्या प्रायव्हसीचं उल्लंघन झालं, ठीक आहे. तर मग हा सुद्धा या ठिकाणी गुन्हा येतो. त्याला 3 वर्षांपर्यंत शिक्षा अधिक 2 लाखांपर्यंत दंड अधिक दोन्ही. सायबर दहशतवाद, ठीक आहे. सायबर दहशतवाद हे दिलेलं आहे 66F मध्ये, ठीक आहे. 66F मध्ये दिलेलं आहे सायबर टेररिझम, म्हणजे सायबरच्या मार्फत टेररिझम पसरवणे, ठीक आहे. आता हा मोठा गुन्हा आहे. म्हणजे कसं, आता समजा तुम्ही हे पण बघत असाल की जम्मू काश्मीर वगैरे त्या ठिकाणी
बुरहान वानी वगैरे अशा टाईपचे काही लोक होते जे दहशतवादी लोकांची रिक्रुटमेंटच फेसबुक मार्फत करत होते. ठीक आहे, ते भरपूर फेसबुकवरती ऍक्टिव्ह होते आणि तिथूनच ते त्यांचा जे काही क्रिमिनल माइंडसेट आहे किंवा जे ते रॅडिकल झालेले आहे तर असे विचार पसरवत होते आणि तरुणांना संघटनेत भरती करत होते. ठीक आहे, तर हा एका प्रकारचा सायबर दहशतवाद आहे. तर अशा वेळी IT ऍक्ट खाली आजीवन कारावासाची शिक्षा आहे. ठीक आहे, तर ही इम्पॉर्टंट प्रोव्हिजन आहे, ही तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, सायबर टेररिझम. तर मी तुम्हाला कोणत्या दोन व्यवस्थित सांगितल्या इम्पॉर्टंट, एक तर 66A इम्पॉर्टंट आहे आणि 66F इम्पॉर्टंट आहे. बाकीच्या पण इम्पॉर्टंट आहे, पण या दोन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. यांच्यावरती प्रिव्हियस इयर्समध्ये क्वेश्चन आलेले आहेत. ओके, पुढे जाऊ. 67 अश्लील मजकूर विद्युत स्वरूपात पाठवणे. ठीक आहे, विद्युत म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात. तर अश्लील मजकूर म्हणजे काय, तर अश्लील स्वरूपातले फोटोज किंवा व्हिडिओज किंवा जोक्स हे कोणाला अशा व्यक्तीला पाठवणे ज्याच्याशी तुमचा परिचय नाहीये किंवा ज्याला ते ऑफेन्सिव्ह वाटू शकतं. ठीक आहे, तर अशा वेळी सुद्धा गुन्हा आहे तो. मग अशा वेळी पहिल्यांदा केला तर 3 वर्षापर्यंत अधिक 5 लाखांपर्यंतच्या दंडाची शिक्षा, आणि जर सेम गुन्हा परत रिपीट केला मग दुसऱ्यांदा किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी 5 वर्षांपर्यंतची शिक्षा आणि 10 लाखांपर्यंतचा दंड. ठीक आहे, तर हे असं आहे. 67A लैंगिक भावना उद्योपित करणे. ठीक आहे, लैंगिक भावना उद्योपित करणे. लैंगिक भावना उद्योपित करणे तर याच्यासाठी काय शिक्षा आहे, पहिल्या गुन्ह्यास 5 वर्षांपर्यंत ते 10 लाखांपर्यंत आणि दुसऱ्या आणि त्यानंतरच्या गुन्ह्यात 7 वर्षांपर्यंत अधिक 10 लाखांपर्यंत. ठीक आहे. 66B अश्लील चित्रण प्रसिद्ध करणे. या कलमा अंतर्गत 18 वर्षाखालील व्यक्तींना लैंगिक भावनेसाठी उद्योपित करणे हा गुन्हा आहे. ठीक आहे, म्हणजे एखाद्याला सिड्यूस करणे. ठीक आहे, लैंगिक भावना उद्योपित करणे म्हणजे दुसऱ्याला सिड्यूस करणे ऑनलाईन पद्धतीने. तर अशा वेळी पहिल्या गुन्ह्यास 5 वर्षांपर्यंतची शिक्षा अधिक 10 लाखांपर्यंतचा दंड ही प्रोव्हिजन आहे, आणि दुसऱ्या आणि त्यानंतरच्या गुन्ह्यात 7 वर्षांपर्यंतची शिक्षा अधिक 10 लाखांपर्यंतचा दंड ही प्रोव्हिजन आहे. ओके, याच्यानंतर बघा 67C मध्ये काय आहे, माहितीचे जतन व धारण करणे. म्हणजे दुसऱ्याची अनधिकृत माहिती तुम्ही तुमच्या फोनमध्ये ठेवलेली आहे. ठीक आहे, तर अशा वेळी 3 वर्षांपर्यंतची शिक्षा अधिक दंड. म्हणजे बघा, आता समजा आधीच्या काळात ना असं व्हायचं की मोबाईल फोन घ्यायचा आहे तुम्हाला, बरोबर, तर मोबाईल फोन घेण्यासाठी तुम्हाला दुकानात जावं लागायचं, सिम कार्ड घ्यायचं तर दुकानात जावं लागायचं आणि तिथे तुमचे डॉक्युमेंट्स देणं तुम्हाला गरजेचं होतं. तर मग अशा वेळी जे दुकानदार काय करायचे की ते डॉक्युमेंट्स वरती पाठवायचे ज्या कंपनीचं तुम्ही सिम कार्ड घेताय, म्हणजे एअरटेलला पाठवले किंवा आयडियाला पाठवले वगैरे वगैरे. ठीक आहे, तर बरेच दुकानदार अशा वेळी काय करायचे, तर त्या ठिकाणी ना ते त्या माहितीचं स्वतःकडे सुद्धा एक रेकॉर्ड ठेवायचे, पण त्यांनी ते वास्तविक केलं नाही पाहिजे. ठीक आहे, तर मग अशी केस इथे माहितीचं जतन व धारण या गुन्ह्यामध्ये येईल. ठीक आहे, मग ते मुलींचे नंबर वगैरे त्या ठिकाणी रिचार्ज मारायला गेलं की त्यांचे नंबर साईडला काढून ठेवणं, तर असे पण गोष्टी होत होत्या. तर मग हे सगळे IT ऍक्टच्या माहितीचे जतन व धारण या गुन्ह्याखाली येईल. ठीक आहे, आणि याला 3 वर्षांपर्यंतची शिक्षा आहे, अधिक दंड पण आहे. 68 मध्ये काय, निर्देश देण्याचा नियंत्रकाचा अधिकार. ठीक आहे, निर्देश नाही आहे, हे निर्देश आहे. ठीक आहे, निर्देश देण्याचा अधिकार आहे. मग निर्देश अधिकार देऊ शकतो तो 2 वर्षांपर्यंतचा दंड शिक्षा आहे आणि 1 लाखांपर्यंतचा दंड आहे. नियंत्रक दुसऱ्याला हे ठोकवू शकतो. ठीक आहे. 69 मध्ये काय आहे, माहितीमध्येच रोखून ठेवणे. मग अशा वेळी 7 वर्षांपर्यंतची शिक्षा अधिक दंड आहे. ओके, माहितीमध्येच रोखून ठेवणे. हे याच्यामध्ये सुद्धा हे ऍड केलेले आहे 2008 साली, म्हणून तुम्हाला इथे 2008 टाकून स्टार करायचं आहे, जे इन्फॉर्मेशन मी पुढे जाऊन सांगणार आहे. ओके, आता 70 नंबरचं सेक्शन बघा, संरक्षक यंत्रणा संरक्षण माहितीचे उल्लंघन केल्याबाबत. म्हणजे आता बघा, बऱ्याच ठिकाणी जिथे असे सर्व्हर्स वगैरे ठेवलेले असतात, ठीक आहे, तर तिथे काहीतरी ना अशी सिक्युरिटी सिस्टम सुद्धा ठेवलेले असते की ज्याच्यामध्ये पासवर्डनेच एंट्री होते. फिजिकली पण ते वेगळं केलेलं असतं आणि डेटाबेसमध्ये सुद्धा बरेच लेयर्स असतात सिक्युरिटीचे. ठीक आहे, तर अशी संरक्षण यंत्रणा जी असेल आणि त्यांच्या माहितीचे जर कोणी ॲक्सेस करत असेल किंवा उल्लंघन करत असेल तर 10 वर्षांपर्यंतची शिक्षा अधिक दंड ही प्रोव्हिजन आहे. चुकीच्या माहितीबद्दल शिक्षा. ठीक आहे, चुकीची माहिती प्रसारित केली तर अशा वेळी शिक्षा आहे 2 वर्षांपर्यंतची अधिक 1 लाखांपर्यंतचा दंड. विश्वासार्हता व गुप्ततेचा भंग.
अशा वेळी काय आहे 2 वर्षांपर्यंत अधिक 1 लाखांपर्यंत अधिक दोन्ही. 72 काय आहे, कायदेशीर कराराचा भंग करून माहिती उघड करणे. ठीक आहे, आता समजा 2 कंपन्यांमध्ये काहीतरी कायदेशीर करार झालाय, तर त्याच्यामधली माहिती एका कंपनीने तो करार भंग करून उघड केली, तर अशा वेळी 3 वर्षांपर्यंत किंवा 5 लाखांपर्यंत किंवा दोन्ही. ठीक आहे, आता हे कंपनीच नाहीये तर हे व्यक्तीवर सुद्धा अवलंबून आहे. ठीक आहे, कंपनी तर मी उदाहरणासाठी सांगितलंय. ओके, 73 नंबर बघा, चुकीचे डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्र प्रसिद्ध करणे. आता जो वर्गणीदार आहे म्हणजे कोण, जो डिजिटल सर्टिफिकेट आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे, तर अशी जी ऑथॉरिटी हिने चुकीचं प्रमाणपत्र प्रसिद्ध केलं, तर अशा वेळी तिला सुद्धा शिक्षा आहे 2 वर्षांपर्यंतची अधिक 1 लाखांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही. ठीक आहे. 74 नंबर, कोणत्याही अवैध कारणासाठी अंकात्मक स्वाक्षरी प्रमाणपत्र निर्माण करणे. ठीक आहे, इनव्हॅलिड रिझनसाठी डिजिटल सर्टिफिकेट तयार करणे, तर ते सुद्धा गुन्हा आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी काहीतरी विशेष कारण पाहिजे तरच तुम्ही डिजिटल सिग्नेचर तयार करू शकता. असं केल्यास 2 वर्षांपर्यंत किंवा 2 लाखांपर्यंत किंवा दोन्ही. ठीक आहे, तर ही थोडी फॅक्च्युअल नेचरची इन्फॉर्मेशन आहे, ही तुम्ही तशीच्या तशी लिहून घ्या. जिथे किंवा किंवा आहे तिथे मी ऑब्लिक टाकलेलं आहे. ठीक आहे, आणि काही ठिकाणी बघा जिथे प्लस टाकलेलं आहे याचा अर्थ काय आहे, हे दोन्ही पण आहे शिक्षेमध्ये दिलेलं. ठीक आहे, म्हणजे 10 वर्षांपर्यंत शिक्षा अधिक दंड हे निश्चित दोन्ही पण होणार आहे. इथे पण 2 वर्षांपर्यंत शिक्षा अधिक 1 लाखांपर्यंतचं दंड हे निश्चित होणार आहे. पण जिथे ऑब्लिक टाकलंय तर इथे एक तर ही शिक्षा मिळू शकते किंवा ही मिळू शकते किंवा तिसऱ्या ऑब्लिकमध्ये दोन्ही पण लिहिलेलं आहे, मग दोन्ही मिळू शकतात. ठीक आहे, तर मग ते ऑब्लिक आणि प्लस तुम्ही तसे करून लिहा. ठीक आहे, मी ते बरोबर ज्या ठिकाणी जे आहे तेच घेतलेलं आहे. ठीक आहे, अँड आणि ऑरचा वापर केलेला आहे स्टेटमेंटमध्ये. जर तुम्ही बेअर ॲक्ट बघितला तर मग त्याला मी प्लस आणि ऑब्लिकच्या फॉर्ममध्ये घेतलेले आहे. तर तुम्ही ते सिम्बॉल्स पण तसे लिहा, त्याला चुकीचं नका समजू. ठीक आहे, की असं नाही की इकडे मी मुद्दाम म्हणजे टाकायचं म्हणून काही ठिकाणी प्लस टाकले आणि टाकायचं म्हणून काही ठिकाणी ऑब्लिक टाकले. ठीक आहे. 76 नंबरचा सेक्शन, हा अधिनियम भारताबाहेरील अपराधाला सुद्धा लागू होतो. ठीक आहे, तर आता आपण हे पहिले सुद्धा बघितलं होतं, बघा हे परत रिपीट झालेलं आहे, दाखवून देतो. भारताबाहेरच्या सुद्धा अपराधांना लागू आहे, हे आपण व्याप्तीच्याच कॉलममध्ये बघितलं होतं. ठीक आहे, व्याप्तीच्या कॉलममध्ये आपण बघितलं होतं, बरंच आधी बघितलेलं आहे. हे बघा इथे कलम 1 मध्ये भारताबाहेर केलेल्या अपराधाला सुद्धा लागू, आणि सेम तिकडेच दिलेलं आहे. ओके, इकडे 75 मध्ये पण दिलेलं आहे. ठीक आहे, 76 मध्ये काय, संगणक, फ्लॉपी इत्यादी जप्त करण्याचा अधिकार. 78 मध्ये काय, अपराधाचे अन्वेषण करण्याचा अधिकार. पोलीस निरीक्षकापेक्षा कमी दर्जाच्या नसलेल्या अधिकाऱ्याला. ठीक आहे, म्हणजे PI पेक्षा कमी नाही पाहिजे त्याचा रँक. ठीक आहे, म्हणजे PI पेक्षा वरचाच रँक पाहिजे, त्यालाच अधिकार आहे पोलीस निरीक्षक. ओके, तर हे 78 नंबरचं लक्षात ठेवा, बाकीचं नाही ठेवले तरी चालते. 78 थोडंसं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, पुढे जाऊ. प्रकरण 12 बघा, 12 मध्ये काय आहे, एकच सेक्शन आहे त्याच्यात, सेक्शन 79. तर हे एक इम्पॉर्टंट आहे. मध्यस्थ जबाबदार नसतील. मध्यस्थ जबाबदार नसतील म्हणजे काय, जे इंटरमिडियरीज आहे तर त्यांच्या मार्फत काही गुन्हे होत आहेत तर ते जबाबदार नाही. म्हणजे समजा एखादा व्यक्ती जो फेसबुकवरती अशी कमेंट टाकतोय ऑफेन्सिव्ह मेसेजवाली, ठीक आहे, 66(1)A मध्ये दिलेली, तर अशा वेळी त्या माहितीसाठी फेसबुक जबाबदार नाही आहे. ठीक आहे, किंवा एखादा व्यक्ती तुमचं एअरटेलचं किंवा जिओचं कार्ड वापरून काहीतरी गुन्हा करतोय, ठीक आहे, त्याचं इंटरनेट वापरून गुन्हा करतोय, तर अशा वेळी ते दोघं गुन्हेगार नाही आहे. ठीक आहे, एअरटेल किंवा जिओ, कारण का तर ते मध्यस्थ आहे ना, ते सेवा पुरवणारे आहे, ते त्याच्यासाठी काही जबाबदार नसणारे. हे दिलेले 12 मध्ये, म्हणजे 79 मध्ये. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे, हे नोट करून घ्या. प्रकरण 13 मिसलेनियस. ठीक आहे, संकीर्ण. आता याच्यात काय आहे, याच्यामध्ये इथे कलम लिहायचं होतं. ठीक आहे, इथे प्रकरण झालंय. कलम 80 म्हणजे सेक्शन 80, पोलीस अधिकाऱ्यांना झडती घेण्याचा तसेच वॉरंट शिवाय अटक करण्याचा अधिकार आहे. ठीक आहे, हे दिलंय 80 मध्ये. 81 मध्ये काय आहे, हा कायदा इतर कायद्यांच्या तुलनेत वरचढ आहे. तर बघा हा वरचढ आहे म्हणजे इतर कायद्यांच्या याच्या प्रोव्हिजन्स मध्ये जर कॉन्ट्रडिक्शन झालं तर याच्या प्रोव्हिजन्स लागू होणार आहे. 81A मध्ये काय आहे, हा अधिनियम धनादेशास लागू होत नाही. ठीक आहे, म्हणजे धनादेश म्हणजे काय, आपलं डिमांड ड्राफ्ट वगैरे जे असतात, DD किंवा चेक, तर यांना हा लागू होत नाही. ठीक आहे, त्यांच्या व्यवहारांना लागू होत नाही. त्याच्यानंतर 82 नंबर, न्यायाधिकरणाचा अध्यक्ष, सदस्य आणि इतर अधिकारी भारतीय दंडसंहितेच्या कलम 21 प्रमाणे लोकसेवक असतील. ठीक आहे, म्हणजे काय बघा, आता हे आपण कलम 21 प्रमाणे लोकसेवक, हे आपण जो आपला प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट आहे त्याच्यामध्ये लोकसेवक कोण कोण पकडत होतो, तर सेम
तसंच इकडे पण आहे, ठीक आहे. IPCच्या सेक्शन 21 नुसार जे लोकसेवक आहेत ते इथे लोकसेवक म्हणून डेफिनेशनमध्ये येत आहे. ओके. 83 नंबर, केंद्र सरकारला निर्देश देण्याचा अधिकार आहे असं दिलेलं या ठिकाणी. केंद्र सरकार निर्देश देऊ शकतं. 84 नंबर, सद्भावनापूर्वक केलेल्या कृती संरक्षण, म्हणजे जे आपण गुड फेथमध्ये एखादी कार्यवाही करत असेल तर त्याला त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. 85 नंबर, कंपन्यांनी केलेले अपराध. ठीक आहे. आता बघा, हे सगळे व्यक्तीने जर केलं आणि किंवा कंपन्यांनी केलं तर ते पण दिलेलं आहे. तर हा एक इम्पॉर्टंट सेक्शन आहे 85 नंबरचा. याच्यात दिलेलं आहे कंपन्यांनी केलेल्या अपराधांना सारखीच शिक्षा या ठिकाणी लागू आहे. ओके. तर हे पण तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे, याच्यावरती प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन आलेला आहे. 86, या कायद्याच्या अंमलबजावणीपासून 2 वर्षाच्या आत या कायद्यातील अडचणी दूर करण्याचा केंद्र सरकारला अधिकार आहे. ठीक आहे. म्हणजे 2 वर्षापर्यंत केंद्र सरकार याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करू शकतो. ते काय महत्त्वाचं नाही आहे. 87, केंद्राला नियम करण्याचा अधिकार आहे. 88, केंद्र सरकार सल्लागार समितीची स्थापना करू शकतो. 89, नियमन करण्याचा नियंत्रकाचा अधिकार. आणि 90, नियम तयार करण्याचा राज्य शासनाला अधिकार. ठीक आहे. बघा, आता 87 मध्ये केंद्राला पण आहे आणि 90 मध्ये राज्याला पण आहे. ठीक आहे. तर मग याचा अर्थ काय, दोघांना सुद्धा अधिकार आहे. तर हे तुम्ही एक लक्षात ठेवा. इथे केंद्राला म्हणताय आणि इकडे राज्य सरकारला आहे. ओके. तर बघा, हे 90 पर्यंत आपण सगळे कंप्लीट केलेले. आता बघा, आपण IT अमेंडमेंट ऍक्ट 2008. ठीक आहे. तर जो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की याच्यामध्ये 8 मध्ये मेजर चेंजेस केलेले. तर आपण मेजर चेंजेस नाही बघणार आहे. जे इम्पॉर्टंट आहे किंवा विकिपीडिया पेजवरती दिलेले आहे तेवढेच महत्त्वाचे बघणार आहे. ठीक आहे. हे इन्फॉर्मेशन मी सगळे विकिपीडियावरनं घेतलेली आहे. याच्यामधूनच प्रश्न येऊ शकतो तुम्हाला आला तर. ठीक आहे. मग आता बघा, 2008 साली काय चेंज केलं. 8 साली पहिला चेंज केला की इट इंट्रोड्युस्ड सेक्शन 66A. म्हणजे याने एक सेक्शन 66A निर्माण केलं, विच पेनलाइज्ड सेंडिंग ऑफेन्सिव्ह मेसेजेस. ठीक आहे. जे ऑफेन्सिव्ह मेसेजेस, अपराधकारक संदेश यांना पाठवण्याची शिक्षा जाहीर करतं. ठीक आहे. म्हणजे बघा, आता इथे तुम्हाला काय लिहायचं आहे, 2008 साठी आपण जे जागा सोडली तिथे लिहायचं आहे, तर इंट्रोड्युस्ड बाय IT ॲक्ट अमेंडमेंट ॲक्ट 2008. ठीक आहे. 66A हे 2008च्या सुधारणेमध्ये निर्माण करण्यात आलेले आहे. ठीक आहे. हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. म्हणजे हे जो आपला 2000 साली पास केलेला कायदा होता त्याच्यामध्ये ही प्रोव्हिजन नव्हती. ठीक आहे. तर मला हे तुम्हाला सांगायचं आहे, ही 2008 साली आलेली आहे. ओके. 66A नावाची. त्याच्यानंतर इट ऑल्सो इंट्रोड्युस्ड सेक्शन 69 विच गेव ऑथॉरिटीज द पॉवर ऑफ इंटरसेप्शन, मॉनिटरिंग अँड डिक्रिप्शन ऑफ एनी इन्फॉर्मेशन थ्रू एनी कम्प्युटर सोर्स. ठीक आहे. याच्यातनं आपल्याला काय लक्षात येतं की सेक्शन 69 सुद्धा 2008 साली सुधारणा करून टाकण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर मग आपण जे इथं जागा सोडली तर इथे तुम्हाला परत लिहायचं आहे की IT ॲक्ट 2008 मध्ये सेक्शन 69 ची निर्मिती करण्यात आली. ठीक आहे. IT सुधारणा ॲक्ट 2008 मध्ये सेक्शन 69 ची निर्मिती करण्यात आली. ठीक आहे. तर मग हे सुद्धा जे आपण 2000 साली कायदा पास केला त्याच्यात हे प्रोव्हिजन नव्हती. ओके. नेक्स्ट, ॲडिशनली इट इंट्रोड्युस्ड प्रोव्हिजन ऑफ ॲड्रेसिंग पॉर्नोग्राफी, चाइल्ड पॉर्न, सायबर टेररिझम, वल्गरिझम. ठीक आहे. तर यांच्यासाठी सुद्धा प्रोव्हिजन टाकलेलं आहे. आता त्या डिटेलमध्ये नाही घ्यायची गरज, फक्त हे कीवर्ड्स लक्षात ठेवा की चाइल्ड पॉर्नोग्राफीसाठी 2008 साली याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे. मग आता बघा, मी तुम्हाला जे सांगितलं होतं की सेक्शन 66A हा तुमच्या फ्रीडम ऑफ स्पीचला अफेक्ट करत होता. ठीक आहे. याच्यावरती बऱ्याच केसेस झालेल्या आहे. असीम त्रिवेदी नावाच्या एका जर्नलिस्टची सुद्धा केस आहे. परत मी त्या मुलीची केस सांगितली मुंबईमधल्या, जे बाळासाहेब ठाकरेंच्या वेळेस तिने जे स्टेटमेंट केलं होतं ते. या सगळ्या केसेसना सुप्रीम कोर्टने असं म्हटलं की या तुमच्या फ्रीडम ऑफ स्पीचला रिस्ट्रिक्ट करता. ठीक आहे. तुमचा जो व्यक्त होण्याचा अधिकार आहे, ठीक आहे, फ्रीडम ऑफ स्पीच आहे, बोलण्याचा जो अधिकार आहे, तो आपल्याला आर्टिकल 19 मधनं मिळालेला आहे. ठीक आहे. संविधानातल्या आर्टिकल 19 मधनं आपल्याला फ्रीडम ऑफ स्पीच मिळालेला आहे. तर तो या ठिकाणी व्हायोलेट होतोय 66A मुळे, असं मत तयार झालं. ठीक आहे. सुप्रीम कोर्टाचं असं नाही की हे एका केसमध्ये तयार झालं. याच्याविषयी अनेक केसेस झाल्या, अनेक न्यूजपेपरमध्ये याच्यावरती टीका लिहून आली. तर त्याच्यानंतर याचं ते मत तयार झालं आणि मग 2015 साली सुप्रीम कोर्टाने वर्डिक्ट दिलं की सेक्शन 66A हा अनकॉन्स्टिट्युशनल आहे आणि तो रद्दबातल ठरवला. ठीक आहे. तर मग 2015 साली सेक्शन 66A ला 66A ला
सुप्रीम कोर्टाने रद्दबातल ठरवले. ठीक आहे, तर मग इथे तुम्हाला लिहायचं आहे की सुप्रीम कोर्टाने रद्द केला. ठीक आहे, सुप्रीम कोर्टाने रद्द केला. ओके, हे लिहायचं आहे 2015साठी जे आपण लाईन सोडली होती तिथे. ठीक आहे, मग हा जो 66A आहे हा 2008 साली तयार झाला आणि 2015मध्ये तो रद्द झाला. ठीक आहे, ही याची लाईफ टाईम होती. ओके, तर हे आपण इथे पण लिहायचं आहे तुम्हाला आणि इकडे पण लिहायचं आहे. सुप्रीम कोर्टाने तो रद्द केलेला आहे. ठीक आहे, तर ही एवढी इन्फॉर्मेशन आपल्यासाठी इनफ आहे. आता याच्यानंतर आपण या ठिकाणी पार्ट 1 थांबवतो आणि पार्ट 2 मध्ये आपण याच्यावरती आलेले सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन करणार आहोत जे राज्यसेवेच्या परीक्षांना आलेले आहे 2012 पासून तर 2019 पर्यंतचे. ठीक आहे, थँक्यू.